नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेमध्ये आजचा आपला 14वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनावं बदलणं योग्य की अयोग्य. हा विषय चर्चेला घेण्याचं कारण असं आहे की आडनावांबद्दल माहिती देणारे आपण जवळपास 12 व्हिडिओ बनवले. त्यानंतर आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर मित्रांकडून अशी मागणी होऊ लागली की मुळामध्ये ही आडनावं लावणं योग्य का अयोग्य, आडनावं वापरणं बंद केलं तर काय होईल, याच्याबद्दल चर्चा करावी. तर त्याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की आडनावं वापरणंच बंद केलं तर काय होईल. तर आपल्या असं लक्षात आलं की आडनावांचा वापर बंद करणं हे अवघड आहे, सध्याच्या घडीमध्ये अव्यावहारिक आहे, शक्य नाही आहे. प्रशासकीय अडचणी आहेत, त्याच्यामध्ये काही सामाजिक अडचणी आहेत किंवा संगणकीकृत जी व्यवस्था आपण बनवली त्याच्यामध्ये पण अडचणी आहेत. जसं आपण एका क्षणामध्ये नोटबंदी केली तशी जर आपण आडनावबंदी केली तर नोटबंदीने जेवढा हाहाकार माजवला नाही त्याच्या हजारोपट मोठा हाहाकार आडनावबंदी अचानक झाल्यामुळे होईल. कारण आडनावाला पर्यायी व्यवस्था जोपर्यंत आपण निर्माण करत नाही आणि ती सरकार दरबारी प्रशासकीय यंत्रणेमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे आपण कागद वापरतो, दस्तावेज वापरतो, त्याच्यामध्ये ती योजना आपण वापरात आणत नाही पूर्णपणे पर्यायी व्यवस्था, तोपर्यंत जर अचानक आडनावबंदी केली तर आपल्या समाजामध्ये मोठी उलटफेर मोठे होऊ शकतात. त्यामुळे आडनाव हे बंद करणं राजकीय पातळीवर, प्रशासकीय पातळीवर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आज कोणालाही शक्य नाही. कितीही मोठा देश झाला, अगदी अमेरिकेसारखा देश जरी झाला आणि त्याने त्याची संपूर्ण ताकद पणाला लावली तरी ते मोठं खर्चिक काम आहे, वेळखाऊ काम आहे. आणि त्याच्या बदल्यामध्ये जी पर्यायी व्यवस्था आपण तयार करू ती पर्यायी व्यवस्था यशस्वी होईल का नाही त्याची पण आपण कोणती गॅरंटी देऊ शकत नाही आत्ताच्या घडीला, जोपर्यंत त्याचा पूर्ण अभ्यास होत नाही. त्यामुळं या पातळीवर तरी आपल्याला आडनाव बदलता येत नाही. पण व्यक्तिगत पातळीवर एखाद्याला आडनाव बदलायचं असेल तर, व्यक्तिगत पातळीवर जर कोणाला आडनाव बदलायचं असेल तर त्याच्याबद्दल काही आपल्या समाजामध्ये नियम नाही आहेत किंवा कायदे नाही आहेत. एखाद्याला वाटलं तर तो त्याचं आडनाव बदलू शकतो. परंतु हे आडनाव बदलताना सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये बऱ्याच शंका कुशंका असतात. आडनाव बदलायच्या आधी मी आडनाव बदलतोय म्हणजे काहीतरी पाप करतोय का मोठं, असं माणसाला वाटतं. काही मित्रांनी आडनाव बदलल्यानंतर त्यांना सतत अपराधी वाटत राहतं की मी माझं मूळचं आडनाव सोडून दिलं. हे झालं व्यक्तिगत पातळीवर. त्याच्यानंतर जर आपण सामाजिक पातळीवर जरी विचार केला किंवा इतर पातळीवर जरी आपण विचार केला तरी पण आडनावं बदलणं हे योग्य का अयोग्य याच्याबद्दल अनेक लोक अनेक प्रकारच्या चर्चा करताना आपल्याला दिसत असतात. तर आजच्या या आपल्या भागामध्ये आपण या सर्व चर्चेचा थोडासा एक धावता आढावा घेणार आहोत की आडनाव बदलणं योग्य का अयोग्य. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. तर आडनाव बदलणं योग्य की अयोग्य या विषयाचा विचार करताना आपल्याला प्रामुख्याने 5 प्रश्नांचा विचार केला पाहिजे. ते 5 प्रश्न म्हणजे आडनावं बदलणं नंतरची गोष्ट झाली. सगळ्यात आधी मला हा विचार केला पाहिजे की लोक आडनाव बदलत का नाहीत, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की लोक जे आडनावं बदलतात ते आडनावं बदलणं योग्य आहे का. त्यानंतर त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे की आडनाव बदलणं हे अयोग्य आहे का आणि कोणत्या कारणाने जर मी आडनाव बदललं तर ते अयोग्य ठरू शकतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा म्हणजे की बरेच आपले मित्र सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतात. आपल्याला नेहमी दोन्ही बाजूंनी चर्चा करणारे मित्र भेटतात. काही मित्रांचं असं ठाम मत असतं की ही आडनावं बदललीच पाहिजे, त्याच्यामुळे समाजामध्ये मोठी क्रांती होऊ शकते. तर त्यांचे मुद्दे काय आहेत. आणि काही मित्रांचं असं म्हणणं असतं की आडनावं नाही बदलली पाहिजेत, ही व्यवस्था कोसळून पडेल. तर त्यांचे मुद्दे काय आहेत. त्या अनुषंगाने आपण आजच्या भागामध्ये विचार करणार आहोत, आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण चर्चेला घेऊयात की लोक आडनाव का बदलत नाहीत. मुळामध्ये जर मला आडनाव बदलायचं असेल तर आडनाव बदलणं योग्य का अयोग्य याची चर्चा करण्याआधी मला हे माहीत असलं पाहिजे की शतकानुशतकं आडनावं आली आहेत, युगानुयुग आडनाव आहेत, लोक बदलत का नाहीत. त्याचं कारण हे आहे की प्रत्येक आडनावाला एक इतिहास असतो. म्हणजे पहिला मुद्दा, लोक आडनावं का बदलत नाहीत तर प्रत्येक आडनावाला एक इतिहास असतो. कारण हे जे आडनाव असतं हे आडनाव प्रत्येक कुटुंबाने स्वतःहून स्वीकारलेलं असतं. हे जे आडनाव असतं हे प्रत्येक कुटुंबाने काही शतकांपूर्वी स्वीकारलेलं असतं, स्वतःची ओळख म्हणून स्वीकारलेलं असतं. त्यामुळे बहुतेक आडनावांना त्या कुटुंबाचा एक मोठा इतिहास दडलेला असतो आडनावांच्या मागे. युगानुयुग त्या कुटुंबातल्या काही कर्त्या पुरुषांनी गाजवलेलं कर्तृत्व, मिळवलेले मान सन्मान, समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा, याच्यामुळे
त्या कुटुंबाचा इतिहास त्या आडनावांसोबत दंतकथेच्या रूपांमध्ये, आख्यायिकाच्या रूपामध्ये, कधीकधी कागदपत्र असतात उपलब्ध, त्यांच्या रूपाने जोडलेला असतो. जर ते आडनावच बदललं एखाद्या माणसाने तर त्याची मागची पाठी सगळी कोरी होऊन जाते आणि तो माणूस एलियन असल्यासारखा जगामध्ये वाटायला लागतो की मागचं काहीच सांगू शकत नाही, तो आहे ते दाखवू शकत नाही. ही समस्या कोणाच्या बाबतीत होते की जे मित्र आहेत आपले, जे प्रामुख्याने आपण म्हणतो की ज्यांनी धर्म परिवर्तन केलेलं आहे. अचानक धर्म परिवर्तन केल्यानंतर ते मागची आडनावं सोडून देतात, मागची नावं सोडून देतात, मागचा वारसा सोडून देतात आणि नवीन धर्मामध्ये प्रवेश करतात. तिथून त्यांचं नवीन आयुष्य चालू होतं. पण त्यांच्या पुढच्या पिढीला हा प्रश्न पडतो की मागे काहीच नव्हतं काय आमचं, कारण बाकीच्या समाजामध्ये बघितलं आपण तर बाकीच्या समाजातले लोक तर त्यांचा 1000 वर्षाचा इतिहास सांगत असतात, काही ना काहीतरी प्रथा परंपरा साजरी करत असतात. तेच धर्मांतरित केलेल्या माणसाला मागचं काय सांगावं प्रश्न पडतो. समाजामध्ये तो माणूस एकटा पडू शकतो. त्यामुळे या भीतीमुळे लोक काय करतात, शक्यतो आडनाव बदलायला तयार होत नाहीत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा म्हणजे आडनावांचा एक वारसा असतो. म्हणजे एखाद्या घरामध्ये तुम्ही जन्म घेतला तर तुम्हाला वडिलोपार्जित इस्टेट भरपूर मिळते. काही लोकांना अजिबात मिळत नाही, काही लोकांना बेदखल केलं जातं, काही लोकांना अचानक घबाड सापडतं, कोणीतरी त्याच्या नावाने इस्टेट करून ठेवलेली असते. त्यामुळं इस्टेटीचा वारसा तुम्हाला मिळेल किंवा नाही मिळेल, किंवा कुटुंबाचा वारसा तुम्हाला मिळेल किंवा नाही मिळेल, पण तुम्ही एखाद्या घरामध्ये जन्माला आला की तुम्हाला त्या आडनावाचा वारसा मिळतोच. मग तो आडनावाचा वारसा बरा आहे का वाईट आहे हे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे, तुम्ही कुठल्या घरामध्ये जन्माला आला त्याच्यावर. पण आडनावामध्ये काही गुणदोष असतील तर त्या गुणदोषांसकट ते आडनाव स्वीकारावं लागतं. ते आडनाव लावणारे जे पूर्वज असतील, जे लोक असतील, त्यांनी इतिहासामध्ये काही चांगलं केलं असेल तर मला प्रतिष्ठा मिळते. त्या आडनाव लावणाऱ्या लोकांनी इतिहासामध्ये काही वाईट केलं असेल तर मला हिंतेची वागणूक मिळते. अशा पद्धतीनं जन्माला आलेल्या माणसाला इस्टेटीमध्ये हिस्सा मिळेल नाही मिळेल कुठल्या, पण त्याला आडनावाचा वारसा मात्र 100% मिळतो आणि तो पिढ्यानुपिढ्या तसाच चालू राहतो. आपण जन्माला आल्यानंतर एक वेळ आपल्या वडिलांचं नाव नाकारू शकतो की हा, आपण म्हणतो बऱ्याचदा हा माझा बाप नाही, मी त्याला मानत नाही म्हणून, पण तुम्ही तुमच्या आडनावापासून पिछा नाही सोडू शकत. ही एक आडनावांची काय आहे की मजबुरी आहे. त्याच्यामुळे पण लोक काय करतात की आडनावं बदलत नाहीत. तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये काही काही आडनावं असतात, ती आडनावं एवढी निरर्थक असतात तर बदलून तरी काय करायचं त्यांचं, असा एक मोठा प्रश्न पडलेला असतो. म्हणजे काही काही आडनावं असतात प्राण्यांच्या नावाने असतात, भाज्यांच्या नावाने असतात, घरगुती वापरांच्या वस्तूंच्या नावाने असतात, मानवी अवयवांच्या नावाने असतात, काहीतरी पदार्थ असतात त्यांच्या नावाने असतात. त्या आडनावांमधून काहीच बोध होत नाही. मग ज्या आडनावामधून काहीच बोध होत नाही ते आडनाव बदलून तरी करायचं काय. त्याच्यामुळं पण काही लोक काय करतात की काही काही आडनावं त्यांच्या मूळ स्वरूपाचा अपभ्रंश झाल्यामुळे किंवा मूळ आडनावाचा अपभ्रंश झाल्यामुळे अशा स्थितीला येऊन पोचलेले असतात मोडकळीमध्ये. बदलली नाही बदलली काही फरक नाही पडत, कोणी त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही, त्यांना महत्त्व पण राहत नाही. माझ्या आडनावाला काही महत्त्वच राहत नाही तर मी ते बदलायचा पण विचार करत नाही. बदलून तरी काय करू. जे माझं आडनाव एखाद्याच्या नजरेत येत असेल आणि त्याच्यामुळे माझी टिंगलटावाळी होत असेल तर मी बदलायचा विचार करेन. पण माझं आडनाव एवढं निरर्थक आहे की ते कोणाच्या लक्षात पण येत नाही, बदलायचा काय विषय येतो तेव्हा. त्याच्यामुळे पण बरीच माणसं काय करतात, आडनावं बदलत नाहीत. चौथा जो मुद्दा आहे तो चौथा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की काही काही आडनावं असे असतात की जी समाजावर सक्तीने लादलेली असतात. उदाहरणार्थ आपण जर जगभरातली आडनावं बघितली किंवा जगभरातली कुलनामं बघितली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की आडनावं पडण्याच्या ज्या पद्धती आहेत एखाद्या माणसाला किंवा कुटुंबाला त्या जगभरामध्ये सारख्याच आहेत. उदाहरणार्थ आडनावं पडतात कशी काय, त्याचं जर आपण उदाहरणं बघितली तर आडनावं तुम्ही जिथे राहता त्या जागेवरून पडतात, तुमच्या व्यवसायावरून पडतात, जातीवरून पडतात, कर्तृत्वांवरून पडतात, पद हुद्दा याच्यावरून पडतात, तुमचा स्वभाव असतो, सवयी असतात, गुणावगुण असतात, काही व्यंग असतात, याच्यावरून आडनावं माणसाची पडत असतात. परंतु एखाद्या माणसाचं आडनाव असतं ते आडनाव एवढं विचित्र असतं, एवढं विक्षिप्त असतं, एवढं लाजिरवाणं असतं की 4 चौघात सोडा 2 माणसं बसली आहेत घरातली, त्यांनी जरी स्वतःचं आडनाव उच्चारलं तरी त्यांना असहज झाल्यासारखं वाटतं की काय आडनाव आहे माझं म्हणून. मग अशी विचित्र विक्षिप्त लाजिरवाणी आडनावं जे असतात ती माणसं स्वीकारतात का. तर मुद्दा हा आहे की आडनावं माणसं स्वीकारत नाहीत, त्यांना ती स्वीकारायला भाग पाडलं जातं. कधी नाही कधीतरी त्यांच्यावरती आडनावं लादलेली असतात त्यांची इच्छा नसताना, आणि समाजरचना अशी बनवली जाते की ते आडनावं नाकारू पण शकत नाहीत. उदाहरणार्थ जुन्या काळामध्ये गुलामांना त्यांच्या मालकांची आडनावं घ्यायला भाग पाडलं जायचं, ते नाकारू शकत नव्हते. मग ती आडनावं काही विचित्र असतील किंवा एखाद्याला गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल तर त्याचा मालक सांगेल ते आडनाव त्याला स्वीकारायला लागायचं. मग ते आडनाव किती हीन का असेल, पर्याय नाही. अशी मजबुरीने जी आडनावं स्वीकारलेली असतात ती आडनावं नाकारण्याचं स्वातंत्र्य त्याला नसतं. म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पण बघितलं की धर्मव्यवस्था आता कुठे खिळखिळी झाली थोडीफार. तुम्ही जर 100-200 वर्ष मागं गेला असताना म्हणलं असतं हे आडनाव मी वापरणार नाही, तुम्हाला ते आडनाव वापरावंच लागणार, तुम्हाला ते आडनाव स्वीकारावंच लागणार, तुम्ही ते आडनाव
टाळू नाही शकत. धर्मव्यवस्थेमध्ये तुम्हाला तो पर्यायच नव्हता की तुम्ही तुमचं आडनाव बदलून दुसरं आडनाव ठेवाल. अशा पद्धतीने काही लादली गेलेली आडनावं असतात जी माणसं बदलू शकत नाहीत, म्हणून ती आडनावं तशीच चालू राहतात. पाचवा जो मुद्दा असतो तो पाचवा मुद्दा म्हणजे की आडनावामुळं काय होतं की जर आडनाव बदललं तर त्या कुटुंबाची ओळखच पुसली जाते. म्हणजे समजा माझं जे आडनाव आहे त्या आडनावाची या महाराष्ट्रामध्ये म्हणतो मी की 1000 कुटुंब आहेत, किंवा आपण असं म्हणू की माझं आडनाव फार फेमस आहे, मी पाटील आहे फॉर एक्झाम्पल. पाटील आडनाव महाराष्ट्राची चलते आहे, पाटील आडनावच्या असं आपण धरून चालू. तर माझं आडनाव पाटील आहे आणि मी माझं पाटील आडनाव बदललं आणि दुसरं काहीतरी आडनाव ठेवलं, तर बाकीच्या पाटील आडनावामध्ये मी एकटाच वेगळा होऊन जातो. म्हणजे माझ्या कुटुंबाची फक्त या समाजामधली, माझ्या नातेवाईकांमधली, घटकांमधली, माझ्या भावकीमधली, गावामधली माझीच ओळख फक्त पुसली जाते, बाकीच्यांची ओळख शाबूत राहते. त्यामुळे माझी कौटुंबिक ओळख पुसली जाऊ नये, माझ्या एकट्याच्या कुटुंबाची ओळख पुसली जाऊ नये म्हणून लोक काय करतात, आडनाव बदलत नाहीत. कारण तसं केलं तर सगळे सोयरे जे असतात, परिचित जे असतात, त्या परिचितांमधलं स्थान नाहीसं होतं त्या कुटुंबाचं. त्या भीतीने लोक आडनावं बदलायला नाही म्हणतात. सहावं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, त्या आजही ती समस्या आहे, तिचं काय करावं आपल्याला कळलेलं नाही आहे, ते म्हणजे पुष्कळ स्त्रिया ज्या असतात त्यांना लग्नानंतर सासरच्या आवडीचं एक आडनाव घ्यावं लागतं किंवा सासरचं आडनाव स्वतःच्या नावामागे लावावं लागतं. त्याच्यामुळे काय होते की तिच्या आधीची सगळी ओळखच निघून जाते. म्हणजे एखादी स्त्री असेल, तिने स्पोर्ट्समध्ये फार मोठं नाव कमवलेलं असेल, अगदी ऑलिम्पिक वगैरे जिंकलं असेल, एखाद्या स्त्रीने फार कर्तृत्व गाजवलेलं असेल, ती त्या नावाने ओळखली जात असेल, तर आता तिचं नाव काहीतरी भलतंच होतं. म्हणजे तिची ती ओळखच पूर्णपणे निघून जाते, तिची आयडेंटिटी पूर्णपणे पुसली जाते. तरी पण आज आपण ज्या पितृसत्ताक पद्धतीमध्ये राहतो त्यामुळे बहुतेक स्त्रियांना त्या गोष्टी कराव्या लागतात मनाविरुद्ध. काहींची इच्छा नसते तरी पण कराव्या लागतात. आजकाल नवीन त्याच्याबद्दल पर्याय उपलब्ध झालेले आहेत. काही आपल्या स्त्रिया माता भगिनी आहेत त्या पर्यायांचा वापर पण करत आहेत. पण अजून पण ही पूर्णपणे समस्या मिटलेली नाही आहे की पितृसत्ताक पद्धतीमध्ये आडनावं बदलावीत का बदलू नयेत स्त्रियांनी लग्नानंतर, हा अजून पण एक चर्चेचा विषय आहे. आणि शक्यतो स्त्रियांनी आडनावं बदलू नयेत अशाच मताचे भरपूर लोक आहेत. त्याच्यामुळे काय होतं की ओळख नाहीशी होऊ नये त्या स्त्रीची, तिच्या सासरची जी ओळख आहे ती ओळख नाहीशी होऊ नये म्हणून तिला सासरचं आडनाव स्वीकारावं लागतं. पण बऱ्याचदा काय होतं की मुलीचं माहेरचं आडनाव चांगलं तालेवर असतं आणि सासरचं आडनाव असं असतं की ती मुलीला कुठे पळून जाऊ कळत नाही माझ्या नवऱ्याचं आडनाव बघून, की मुलगा फार कर्तबगार आहे पण हे आडनाव लावायला ती नाही म्हणते. तुम्हाला 3 इडियटमधली करिश्मा कपूर सगळ्यांना आठवत असेल की ती आमिर खानचं आडनाव जे असतं त्या पिक्चरमध्ये ती लावायला नाही म्हणत असते की तू मान चांगलं सगळी गोष्ट आहे पण हे आडनाव मला नको. विषय तो आहे की बहुतेक स्त्रियांना समस्या ही असते की आडनाव बदलायला त्यांचा काही विषय नसतो, पण ते आडनाव त्यांची मूळची कर्तबगारी जी असते तिच्यावर तर पाणी फिरवतंच, ती तर पुसलीच जाते. पण नंतर जी त्यांची ओळख निर्माण होत असते ती कधी कधी एवढी भोंगळ ओळख निर्माण होते नवऱ्याच्या आडनावामुळे की स्त्रियांना ते आडनावं बदलायला नको वाटतं आजच्या काळामध्ये. ही एक मोठी समस्या आहे. या कारणाने स्त्रिया पण काय होतात, लग्नानंतर नवऱ्याचं आडनाव लावायला किंवा सासरचं आडनाव लावायला नाही म्हणतात, त्यांचं पहिलं जे आडनाव आहे ते आडनाव सोडायला नाही म्हणतात. तर ही काय आहेत की ही काही आपल्या समाजामध्ये लोक आडनाव का बदलत नाही याची कारणं आहेत. तरी पण ही सगळी कारणं गृहीत धरली तरी पण आजकालच्या काळामध्ये आडनाव बदलण्याचा ट्रेंड आहे, तो आडनाव बदलण्याचा ट्रेंड वाढीला लागलेला आहे. कारण लोकशाही आहे, समाज शिक्षित झालेला आहे, समाजाला स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. त्याच्यामुळे समाज आडनाव बदलायचा विचार करतो. भरपूर मित्र आपले धाडस करतात आणि बदलतात मग आडनाव स्वतःचं, त्याचे परिणाम दुष्परिणाम काही होऊ बदलून टाकतात. मग त्याच्यासाठी ती जी कारणं देतात ती कारणं योग्य आहेत का? आडनाव बदलायची जी कारणं दिली जातात त्यातली योग्य कारणं कुठली आहेत की हे जर कारण असेल तर आडनाव बदललंच पाहिजे, ते ठेवलं नाही पाहिजे, अशी कुठली कारणं आहेत? ती आपण एक 5 ते 6 कारणं बघूयात किंवा काही 10-15 कारणं असतील बघूयात की ज्या कारणामुळे आडनाव बदलणं हे योग्य ठरतं किंवा एखादा माणूस म्हणत असेल की मला आडनाव बदलायचं आहे तर आपण त्याचं समर्थन करू शकतो. पहिलं कारण काय आहे? पहिलं कारण म्हणजे एखाद्या आडनावाची फार टिंगलटवाळी होत असेल, समाजामध्ये चार चौघामध्ये वागताना बोलताना आडनाव माझं प्रतिष्ठित नसू दे, तालेवर नसू दे, पण किमान असं तरी नसावं की कोणी माझी कुचेष्टा करेल किंवा हसण्याचा विषय होईल, चार चौघांमध्ये मी एक मजेचं पात्र होईल, असं आडनाव नसावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे काही काही आडनाव अशा असतात की ज्या आडनावांमुळे समोरच्या व्यक्तीला आपण म्हणतो की ह्युमिलेटेड फील होऊ शकतं. लोक डिप्रेशनमध्ये जातात. अक्षरशः काही काही लोक आहेत आपल्या समाजामध्ये की ते त्यांच्या आडनावांच्या समस्यांमुळं सातत्याने डिप्रेशनमध्ये जातात. त्यांच्या मनामध्ये हीनतेची भावना निर्माण होते ते आडनाव लावल्यामुळे आणि ही एक मोठी समस्या होऊन बसते की तो एक मानसिक आजार असल्यासारखा प्रकार होतो. इथपर्यंत आडनावांची समस्या गंभीर आहे. मग अशी कुठली आडनाव आहेत? उदाहरणार्थ काही आडनाव असतात ती एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक व्यंगावरून पडलेली असतात. म्हणजे खुजड, चिपाड, लाळे किंवा आपण म्हणू शकतो की
लुकडे, लटपटे भरपूर आडनावं आहेत अशी की जी समोरच्या माणसाला चार चौघांमध्ये असहज करून टाकतात. तर अशी शारीरिक व्यंगांवरून पडलेली आडनावं असतील तर ती आडनावं माणसाने त्वरित बदलली पाहिजेत. ज्यांना बदलावंसं वाटतं त्यांनी बदलली पाहिजेत. त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन घेण्याचं किंवा त्याचं विरोध करायचं काहीच कारण नाही. त्याच्या पुढची जी आडनावं असतात ती म्हणजे वाईट सवयी दाखवतात एखाद्या माणसाची. उदाहरणार्थ पगारचोर, रगतवाटे किंवा शौचे, झोंबाडे, भिकारी ही आडनावं आपल्या समाजामध्ये आज पण आढळतात. डुक्कर मारे, ढोर मारे ही असली जी काही आडनावं असतात ही वाईट सवयी दाखवतात माणसाच्या. याच्यामुळे काय होतं की तो माणूस किती सज्जन असला, सभ्य असला तरी त्याचा आडनाव जर डुक्कर मारे असेल तर लोकांना वाटतं काय डुक्कर मारत फिरत होता काय. अशा पद्धतीने ही वाईट सवयींची जी आडनावं आहे ती वाईट सवयींची आडनावं पण माणसाला डिप्रेशनमध्ये जायला भाग पाडू शकतात. ज्यांच्या असतील त्यांनी त्वरित बदलून टाकावेत. ठेवायचं काही कारणच नाही. ही ज्या आडनावाचे मी जे प्रकार सांगतोय त्याच्याबद्दल नंतर आपण विस्ताराने बोलणारच आहोत की आडनावांचं करायचं काय. आपण एक व्हिडिओज बनवणार आहोत प्रत्येक भागावर आडनावांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांवर. पण जाता जाता सांगतो थांबायचं काहीच कारण नाही, त्वरित बदलून टाकली पाहिजेत. पुढची काही आडनावं आहे ती पक्ष्यांच्या नावावर असतात, प्राण्यांच्या नावावर असतात. पण त्या आडनावामुळे पण काय होतं की विनाकारण माणसाला हिंतेची भावना निर्माण होते. म्हणजे एखाद्याचं आडनाव जर गांडोळे असेल किंवा गांडळे असेल तर तो माणूस काय आता गांडोळा आहे काय, पण समाजामध्ये त्याला नेहमी सांगितलं जातं की तू गांडोळा आहेस म्हणून. मग अशा पद्धतीने जे आडनाव आहेत गदे, गधडे, झुरळे, उंदरे, कावळे अशी वेगळी वेगळी आडनावं आपण बघतो. अजून चिलटे, डास पण एका माणसाचं आडनाव सांगितलं जातं. मग हे डास हे काय आडनाव आहे काय. मग विषय हा आहे की ही पण आडनावं माणसाने बदलली पाहिजेत. अजून जी आडनावं असतात ती वस्त्रप्रावरणावरून पडलेली असतात. उदाहरणार्थ लंगोटे, पोलके. आता एखाद्या मुलीचं नाव लंगोटे असेल किंवा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव लंगोटे असेल ती लग्न करेल काय. किंवा एखादा पुरुष फार कर्तबगार आहे, पैलवान आहे आणि त्याचं आडनाव पोलके असेल तर ते चालेल काय. मग हे पोलके, परकरे, सदरे, धोत्रे ही अशी काही आडनावं आहेत जी तुमच्या व्यक्तिमत्वाशी जुळत नसतील, बदलली पाहिजे. त्यात काही कोणाचा तोटा नाही आहे. अजून काही काही आडनावं असतात ती फार भयानक असतात. म्हणजे त्यांना म्हणतात की निंदाव्यंजक आडनाव. तर ही जी निंदाव्यंजक आडनाव आहेत याच्यावर आपण व्हिडिओ बनवतोच आहे सेपरेट. पण जाता जाता सांगतो ही पण आडनावं काय करतात की निंदा करत असतात कोणाची नाही कोणाची. खास करून ते आडनाव ज्या माणसाने ठेवले त्याचीच निंदा करत असतात. उदाहरणार्थ नकटे, घोडमुखे, विध्वंस, कोळसे, बोंबले. म्हणजे तो माणूस काय बोंबलणारा आहे का त्याचं आडनाव बोंबले आहे म्हणजे. आणि ते कुणी पाडलं, का पाडलं, कशासाठी पाडलं आणि ते विषय जरी सोडून दिले कुठून आला आडनाव तर ठेवायची काय गरज आहे. ते आडनाव बदलल्याने काय मोठा तोटा होणार आहे. लगेच बदलून टाकलं पाहिजे. अजून काही आडनाव असतात की याच्या पुढची स्टेप असतात. म्हणजे ज्यांना आपण अश्लील आडनावं म्हणतो, अक्षरशः अश्लील आडनावं. त्यांचं व्हिडिओवर नाव पण घेऊ शकत नाही ते बोलताना, इतकी अश्लील आडनावं आहेत. ही जर अश्लील आडनावं कोणाची असतील तर ती त्वरित बदलली पाहिजे. त्यात योग्य अयोग्यतेचा विषयच येत नाही काही चर्चा करण्याचा. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जसं म्हणले तसं काही गोष्टींमध्ये चर्चा करण्याचा विषयच येत नाही. हे केलंच पाहिजे, हे बदललंच पाहिजे. तशी ज्यांची आडनावं अश्लील असतील, अश्लील म्हणजे आता प्रश्न पडेल म्हणून 2-3 आडनावं सांगतो. हगवणे, लवडे, नलवडे, झवकिरे, डेंगणे. अजून एक मित्रांनी कमेंटमध्ये विचारले आपल्याला खाली की चोटखुळे हे आडनाव आहे त्यांचं. तर ही असली आडनावं असतील तर ती का ठेवायची म्हणून कोणी आणि का ते आडनावं मिरवली पाहिजे आणि का त्या आडनावांचा वारसा आपल्या मुलांना द्यायचा पुढे. आपण त्वरित बदलून टाकली पाहिजेत, मागचा पुढचा विचार नाही केला पाहिजे. तर ही जी आडनावं आहेत ही अशा प्रकारची आडनावं असतील तर आडनाव बदलणं योग्य आहे. ही आडनावं बदललीच पाहिजेत. आजच्या समाजामध्ये अशा पद्धतीने कुठल्याही व्यक्तीची निंदा करणारी, त्या व्यक्तीला अश्लील ठरवणारी, त्या व्यक्तीला डिप्रेशनमध्ये टाकणारी, त्या व्यक्तीचा आपण म्हणतो की वाईट सवयीचा माणूस हे सिद्ध करणारी किंवा एखाद्याच्या शारीरिक व्यंगावरून त्याला चेष्टेचं पात्र बनवणारे आडनावं त्वरित बदलली पाहिजेत. हे आडनाव बदलण्याचं कोणी जर हे कारण देत असेल की हे माझं आडनाव मी बदललं, योग्य कारण आहे. त्यानंतर दुसरं जे कारण येतं ते दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आडनावामध्ये आणि नावामध्ये आपल्याला जर प्रचलित काळानुसार बदल करावासा वाटत असेल. प्रत्येकाला वाटतं की माझं आडनाव काळाला अनुसरून असावं की मी ज्या काळामध्ये राहतो त्यात मला मान मिळला पाहिजे, तर ते आडनाव बदललं पाहिजे. आजच्या काळामध्ये आपण जातीपाती मागं टाकलेले आहेत, मागचे व्यवसाय मागं टाकलेले आहेत, आपण पुढे चाललेलो आहे. तर अशा प्रसंगी जर तुमचं आडनाव जातसूचक असेल किंवा एखादं व्यवसाय सूचक असेल बदललं पाहिजे. उदाहरणार्थ 12 बलुतेदारांची आडनावं आपण म्हणतो किंवा आलुतेदारांची आडनावं म्हणतो, ती त्यांच्या व्यवसायावरून पडलेली आहेत, ती त्यांची मूळची आडनावं नव्हती. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर समजा लोहार असेल तर लोहार हे आडनाव त्याला जर ऑकवर्ड वाटत असेल किंवा ती व्यवसायावरूनच पडलेलं आडनाव, त्याचं मूळ आडनाव नाहीच आहे. काळानुरूप आपण ही आडनाव सोडून दिली पाहिजेत. आपण जी आपली मूळची आडनावं होती आधीची ती शोधली पाहिजेत, ती घेतली पाहिजेत किंवा आपल्याला जे आवडतील आणि आजच्या काळाला सूट होतील ते आडनावं घेतली पाहिजेत. त्याच्या आधी आपण आपला इतिहास मागचा कुठेतरी जतन करून ठेवला पाहिजे. आडनाव बदलताना काय केलं पाहिजे याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवण्याची गरज आहे. पण ठीक आहे, अशी आडनावं असतील तर आपण
बदलली पाहिजेत. त्यानंतर काही काही मित्र असतात आपल्याला, त्यांना अंकशास्त्राचं फार आवड असते. त्यांना वाटतं अंकशास्त्रानुसार माझ्या आडनावामध्ये बदल केला पाहिजे. करून टाका. अंकशास्त्र खरं का खोटं तो वेगळा विषय, पण मला वाटतं बदलावं. माझ्या आडनावामध्ये 2 मला अक्षर मागे पुढे करावीशी वाटतात. माझा प्रश्न आहे, काही हरकत नाही. तर कधी कधी काय होतं की पुढचा 5वा मुद्दा हा आहे आडनाव बदलण्याचा, की सरकारी गलथानपणामध्ये कधी कधी चुकीचं आडनाव लागलेलं असतं किंवा नाव दाखल केलेलं असतं, ते तसंच चालू राहतं. ही गोष्ट बऱ्याचदा इंग्रज काळामध्ये झालेली आहे बऱ्याच लोकांच्याबद्दल, की आज ज्या आडनावांबद्दल आपण चर्चा करतोय की आडनावं लज्जास्पद झाली आहेत आपल्या काही मित्रांना, ती काही काही वेळेला इंग्रज काळामध्ये पण चुकीच्या अर्थाने लावली गेलेली आहेत, चुकीचे शब्द बदलल्यामुळे लावली गेली आहेत, आजही लावली जातात. ही अशी काही सरकारी गलथानपणामुळे आडनावं झालेली असतील तर ती बदलून घेतली पाहिजेत. 6वं कारण म्हणजे जर दत्तक विधान झालं असेल तर तुम्हाला आडनाव बदलावंच लागणार. तुम्ही जिथे दत्तक जाल तिथे ते आडनाव घ्यावं लागणार, ते योग्य कारण आहे. 8वं कारण म्हणजे आडनावात जर तुम्हाला काही वेगळेपण दाखवायचं असेल, काही काही मित्रांना वाटतं की मी जी करतो ती प्रत्येक गोष्ट हटके असली पाहिजे, माझा तर स्वॅगच वेगळा आहे किंवा माझी तर स्टाईलच वेगळी, मी माझ्या स्वॅगमध्ये माझ्या स्टाईलमध्ये जगणार. काय हरकत नाही, तुम्ही तुमच्या स्वॅगप्रमाणे तुमचं आडनाव ठेवा, काय हरकत नाही, काय फरक पडतो तेव्हा. आपल्याला वाटलं मला काहीतरी वेगळेपण दाखवायचं, आपण आडनावामध्ये वेगळेपण आणू शकतो. 9वं कारण आहे की तुम्ही ज्या प्रांतामध्ये राहता किंवा तुम्ही ज्या स्थानिक ठिकाणी राहता त्या प्रांताच्या भाषेशी किंवा स्थानिक भाषेशी तुम्हाला साधर्म्य साधायचं असेल तर तुम्ही आडनाव बदलू शकता तुमचं. म्हणजे मी जर समजा महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेशमध्ये गेलो तर मला तिथल्याच होऊन राहायचं आहे तर मी माझं आडनाव बदलू शकतो. जसं एक उदाहरण इंटरनेटवर फार फेमस आहे त्याचं, ते म्हणजे काय की महाराष्ट्रातला एक माणूस ज्याचं नाव ज्ञानेश्वर राऊत आहे, तो उत्तर प्रदेशमध्ये गेला, तिथे सोयीचं व्हावं म्हणून त्याने त्याचं आडनाव बदलून ज्ञानेश्वर रावत ठेवलं. काय फरक पडतो, इथे पण मराठाचं आहे, आडनाव बदलल्याने पण मराठाच राहणार आहे तो. पण तिथे ते जर ज्ञानेश्वर रावत नाव त्याने ठेवलं तर तिथे तो मिसळू शकतो समाजामध्ये. तीच गोष्ट तुम्ही इथून फ्रान्समध्ये गेला किंवा तुम्ही इथून म्हणतो आपण की जर्मनीमध्ये गेला तर तिथल्या शब्दांशी मिळती जुळती आडनावं तिथे सामावून जाण्यासाठी जर आपल्याला बदलण्याची गरज भासली तर आपण बदलून घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही. 10वं कारण आहे की आडनावामुळे जर तुमची बदनामी होत असेल, म्हणजे तुमचं आडनाव जर एखाद्या चोरीमारीशी, खुन्याशी किंवा अजून कोणाशी जोडलं जात असेल वारंवार. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता आजमल कसाबला ज्यांनी पकडलं ते ओंबळे साहेब माझे चुलत चुलत भाऊ लागतात. तर लोक मला काय करतात की त्यांच्यामुळे विनाकारणच प्रतिष्ठा देतात, की लोकांना वाटतं अरे ओंबळे म्हणजे फारच प्रतिष्ठित झालं, चुलत भाऊ असं असं केलं, म्हणजे मला आडनावामुळे प्रतिष्ठा मिळते. तेच जर माझ्या एखाद्या चुलत भावाने चोरीमारी केली असेल, माझा एखादा चुलत भाऊ चुकीच्या कारणामध्ये अडकलेला असेल तुरुंगामध्ये, तर मग ही आडनाव माझ्यासाठी लज्जास्पद होतं. म्हणजे समाजामध्ये काही कारणाने जर तुमचं आडनाव असेल ते तुम्हाला जर लज्जास्पद वाटत असेल, कोणीतरी काहीतरी नातेवाईकांनी कर्म चुकीचं केलं आहे, पूर्वजांनी चुकीचं केलं आहे, लोक तुम्हाला त्या नजरेने बघतायत, बदलून टाकायला काही हरकत नाही. उगाच मनामध्ये खंगत राहण्यामध्ये काही हे नाही, त्याच्यामध्ये की अर्थ नाही त्यामध्ये. 11वं कारण आहे की एखाद्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी किंवा उपकारांची परतफेड करण्यासाठी जर तुम्ही आडनाव बदलत असाल तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. म्हणजे आपण जे नारो महादेव जोशी म्हणतो, संताजीराव घोरपडेंचे आश्रित पुत्र होते ते, त्यांनी संताजीराव घोरपडेंचंच आडनाव लावलं का, तर संताजीराव घोरपडेंनी त्यांना लहानपणापासून सांभाळलं आणि मुलाप्रमाणेच मानलं, म्हणून त्यांनी स्वतःचं आडनाव बदलून आपल्या धन्याच्या प्रतिकृतज्ञता दाखवण्यासाठी त्यांचं धन्याचं आडनाव लावलं. आणि त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत की त्या व्यक्तीने किती मोठं संताजीराव घोरपडेंचं नाव राहावं म्हणून कार्य केलेलं आहे, वाईट काळामध्ये पण त्यांना साथ दिलेली आहे, त्यांच्या कुटुंबांना साथ दिलेली आहे. तर अशा कारणासाठी जर तुम्ही आडनाव बदलत असाल तरी बदलायला काही हरकत नाही आहे. 12वं कारण म्हणजे की एखाद्या व्यक्तीचं जर आडनाव असतं ते भूतकाळामध्ये काहीतरी वेगळं असतं आणि मगाशी मी म्हटलो तसं त्याच्यावर दुसरं आडनाव सक्तीने लादलं गेलेलं आहे, किंवा भूतकाळामध्ये हे आडनाव काहीतरी वेगळं होतं, हे कोणतरी काहीतरी वेगळंच लावलं आहे, माझं भूतकाळामध्ये आडनाव काहीतरी वेगळं होतं, आता मी काहीतरी वेगळ्याच आडनावाने जगतोय आणि ते माझं सगळं इतिहासच पुसून चालला आहे. जर तुम्हाला भूतकाळातलं तुमचं खरं आडनाव कळलं तर तुम्ही आत्ताचं आडनाव बदलायला काहीच हरकत नाही आहे. 14वं कारण आडनाव बदलण्याचं म्हणजे आपल्याकडे आता ट्रान्सजेंडर कम्युनिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. तर ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये काय होतं बऱ्याचदा की लिंग बदल केला जातो, स्त्रीचा पुरुष होतो, पुरुषाची स्त्री होते. अशा वेळेला नाव बदलल्याबरोबर आडनाव पण बदलतात लोक. हरकत नाही, ज्यांना वाटतं त्यांनी बदलावं आडनाव, काही फरक नाही पडते नाव बदलल्यानंतर. काही काही लोक आडनाव बदलतात कारण जुनं आईवडिलांचं आडनाव मला लागू नये, त्या नावाने कोणी मला ओळखू नये, मला नवीन जगता यावं नवीन ओळखीनुसार, माझ्या आईवडिलांना पण कोणी नावं ठेवू नये असं ट्रान्सजेंडर लोकांना वाटतं, जे जेंडर चेंज करून घेतात त्यांना. त्या कारणासाठी पण ते आडनाव बदलत असेल तरी त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, त्यामध्ये गिल्ट वाटून घेण्याचं काही कारण नाही. 15वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला तुमचं आडनाव आवडत नसेल तर जग गेलं चुलीमध्ये. मराठीमध्ये एक म्हण आहे की मेरे मन को भाया मैं कुत्ता काट खाया. मला वाटलं तर मी काही करेन, मला आवडतच नाही ना माझं आडनाव, तर मी का म्हणून ते आडनाव घेऊन फिरू. त्याची कारणं काही असतील, मग काही कारण असू शकतं की ज्याच्यामुळे मला माझं आडनाव आवडत नाही.
बदलून टाका. माणसाने जन्म एकदाच मिळतो माणसाचा, कुडत कुडत जगण्यामध्ये काही अर्थ नाही. आडनावामुळे तर बिलकुल कुडत कुडत जगायची गरज नाही. पुष्कळ मित्र माझे असेच, मला माहिती आहे की त्यांना त्यांचं आडनाव बिलकुल आवडत नाही, पण बदलायचं धाडस होत नाही. मित्रांनो, धाडस करा, बदलून टाका. मुक्त व्हा आयुष्यामध्ये टेन्शनमधून. जगा, आयुष्य एकदाच मिळतं, त्या आडनावामुळे आयुष्य वाया घालवू नका. 16वा मुद्दा, स्वतःला एखाद्या विशिष्ट व्यक्तीपासून किंवा तुमच्या आयुष्यातली एखादी वेळ किंवा घटनेपासून जर तुम्हाला वेगळं करावंसं वाटत असेल. बऱ्याचदा काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडतात, त्यांचा आपल्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्या घटनेपासून मला दूर जायचं असतं, परंतु माझी भूतकाळातली जी ओळख आहे, नाव आहे, आडनाव आहे, ती मला जाऊ देत नाही. दरवेळेला माझ्या नावावरून, माझ्या गावावरून, माझ्या आडनावावरून मी त्या घटनेशी जोडला जातो. मला यातना होतात मानसिक अंतर्यामी माझ्या. अशी परिस्थिती असेल तरी बदलून टाका मित्रांनो, ठेवू नका आडनाव. बऱ्याच आपल्या माता भगिनी असतात, त्यांना बऱ्याच चुकीच्या गोष्टींना, अगदी बलात्कारासारख्या गोष्टींना पण सामोरं जावं लागतं. त्या गोष्टी कधी ना कधीतरी कुठल्या तरी नावाशी, आडनावाशी जोडलेल्या असतात, परत परत आयुष्यामध्ये येतात. बदलून टाका. काही आपल्या माता भगिनी असतात, त्यांना लग्नातला वाईट अनुभव येतो, नवऱ्याचा, सासरच्या माणसांचा. घटस्फोट घेतला तरी त्याचंच आडनाव पुढे चालू ठेवावं लागतं कधी कधी दुर्दैवाने. सोडून द्या, काही गरज नाही, काही फरक नाही पडत आहे. माणसाने जगणं महत्त्वाचं आहे. 17वं कारण आहे की बऱ्याचदा काय होतं, आता आपण इंटरनेटच्या जगामध्ये राहतो. इंटरनेटच्या जगामध्ये गुप्तता अशी काही राहिलीच नाही. त्यामुळं जर माझा एखाद्या माणसाशी संबंध असेल, मी एखाद्या माणसाबरोबर रिलेशनशिपमध्ये असेल आणि त्या माणसाला मी जर सोडून दिलं काही कारणाने, मला त्या नात्यातून बाहेर पडायचं, त्या माणसाचा मला वाईट अनुभव आला, नात्याचा कटू अनुभव आला, मी बाहेर पडतो नात्यातून, पण तो माणूस माझा पिछा सोडत नाही. पिछा सोडत नाही म्हणजे काय की तो मला शोधत राहतो कुठे नाही कुठे. आपल्याला इंटरनेटवर बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या दिसतात की फेसबुकवर जातो, कोणतरी आडनाव शोधत बसतो, आडनावावरून ती व्यक्ती शोधत बसतो. लोक वर्षानुवर्ष वाया घालवतात. म्हणजे जर मला माझे प्रियसी जर मला सोडून गेली असेल तर ती आता काय करते जाणून घेण्याची मला मोठी हौस असते. माझ्यापेक्षा तर मोठी झाली नाही ती. एखादी मुलगी असेल, तिचा प्रियकर तिला सोडून गेला असेल, दुसऱ्या कुठल्या माझ्यापेक्षा चांगल्या मुलीवर गेला आहे का तो, हे शोधायचं असेल तर पहिली गोष्ट काय, फेसबुक उघडणे, दुसरे सोशल मीडिया उघडणे, कुठं त्याचं नाव दिसते, त्याने बदललं आहे, पहिलं आडनाव शोधणे, आडनावानंतर तो त्याचं नाव बदलू शकतो, आडनाव नाही बदलू शकत. त्याच्यामुळे आडनाव बदलला असेल तर ते आडनाव पण त्याने काय बदललं असेल ते त्याच्या मित्रमंडळींच्याकडे जाणे, त्याच्या मित्रमंडळींची आडनावं शोधणे, त्याच्या ग्रुपमध्ये तो कुठं दिसतोय का बघणे, परत ते आडनाव शोधणे, परत नवीन आडनाव दिसलं तर अजून त्याचा शोध घेणे, असे लोकांनी साखळीच चालवलेली आहे. मग हे फेसबुकचं किंवा सोशल मीडियाचं उदाहरण सांगितलं. वास्तवामध्ये पण लोक वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या आडनावांच्या आधारे तुम्हाला शोधायचा प्रयत्न करतात, ज्यांच्यापासून तुम्हाला वाचावंसं वाटतं. जर तुम्हाला असा काही संशय येत असेल की कोणी तुमच्या आडनावांच्या आधारे तुम्हाला शोधायचा प्रयत्न करेल किंवा शोधेल, कुठेतरी समस्या निर्माण करू शकेल, बदलून टाका आडनाव. काय आडनावाने आडलेलं नाही आहे ते. 18वी गोष्ट आहे की तुमचं आडनाव असेल ते तुमचं आडनाव तुमच्या विचारधारेशी जुळत नसेल. माझं आडनाव आहे आणि मी जे समाजामध्ये विचार प्रस्थापित करायचं म्हणतोय त्याच्याशी माझं आडनाव जुळतच नाही. माझी विचारधारा काहीतरी वेगळी आहे, माझं आडनाव माझ्याबद्दल काहीतरी वेगळंच सांगतं आहे. असा जर का घोळ होत असेल तुमच्या विचारधारेमध्ये, जगण्यामध्ये आणि आडनावामध्ये, बदलून टाका. माझं आडनाव माझ्या विचारधारेशी जुळत नसेल तर माझा जगून उपयोग काय राहिला, कारण माझी ओळखच चुकीची होते. ही अशी एक 18 कारणं आहेत. या 18 कारणांना आपण योग्य कारणं म्हणू शकतो की या कारणांमुळे जर कोणी आडनाव बदलायचा विचार करत असेल तर त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट चुकीची नाही आहे. बदलून टाका मित्रांनो, काही हरकत नाही. आता पुढची काही कारणं बघूयात आपण की आडनाव बदलाची अयोग्य कारणं. ही योग्य कारणं झाली, पण बऱ्याच लोकांना काय वाटतं की आडनाव बदलणं म्हणजे गंमत वाटतं, बदलायचं आहे मला आडनाव. या कारणाने जर तुम्ही आडनाव बदलत असाल, गंमत म्हणून आडनाव बदलत असाल किंवा चुकीच्या कारणाने आडनाव बदलत असाल तर कदाचित त्याचाच तुम्हाला पुढे जाऊन तोटा होऊ शकतो आणि भरपूर मोठा तोटा होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की नवीन नाव ठेवण्याच्या आनंदासाठी आपण म्हणतो की मला माझं नवीन नाव ठेवायचं, मौज मजेसाठी, मला थोडं आयुष्यामध्ये रिलॅक्सेशन पाहिजे. कोणी जर स्वतःचं नाव बदलत असेल किंवा आडनाव बदलत असेल, मग तो कोणी असो, त्याने काही फरक नाही पडत आहे, कारण कोणतंही असो. कोणी व्यक्ती नाव बदलत असेल तर त्या नाव बदलाला विनाकारण विरोध करायचं काही कारण पण नाही. प्रत्येकाला स्वतःचा आडनाव बदलण्याचा अधिकार आहे. तुम्ही तुमचं आडनाव बदललं तर तुम्ही तुमचं आडनाव का बदललं याचं तुम्ही दुसऱ्यांना समर्थन करायचं काही कारण नाही. तुमच्या आडनाव बदलायचं तुम्ही दुसऱ्यांना एक्सप्लेन करायचं पण काही कारण नाही की तुम्ही तुमचं आडनाव का बदललं. तुम्हाला वाटलं तुम्ही बदललं, इथपर्यंत ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे म्हणजे काय की ठीक अशासाठी आहे की तुम्ही तुमच्या आनंदासाठी करताय, त्याच्यामध्ये बेकायदेशीर काही नाही आहे. पण आडनाव बदलणं हे बेकायदेशीर नसलं तरी गैरवाजवी पण नसू नये. गैरवाजवी असू नये म्हणजे काय की विनाकारणच तुम्ही आडनाव बदलले, काय अर्थच नाही त्या गोष्टीला आडनाव बदलण्याचे, असा प्रकार असू नये. म्हणजे काय आहे की तुम्ही तुमचं आडनाव कुठल्या उद्दिष्टासाठी बदलताय
ही संकल्पना तुमच्या मनामध्ये आधी क्लिअर असली पाहिजे, स्पष्ट असली पाहिजे की मी माझं आडनाव बदलतोय का. जग काही पण म्हणू, मला माझ्या मनामध्ये नंतर पश्चाताप किंवा दुःख होता कामा नये, किंवा उद्या माझ्या मुलाबाळांनी जर आम्हाला नावं ठेवली की मी आडनाव बदललं म्हणून, गावाने मला वाळीत टाकलं, अजून कोणीतरी माझ्यावर बहिष्कार टाकला, अजून कोणी नातेवाईक मला सोडून गेले, अजून मला काही तोटे झाले, तरी मला उद्या पश्चाताप होता कामा नये. बऱ्याचदा काय होतं की आपण आडनाव बदलतोय कशासाठी हेच आपल्या मनामध्ये स्पष्ट नसतं. त्यामुळं तुम्ही जर आडनाव बदलत असाल तर आता खाली जी काही आपण कारणं सांगणार आहोत त्या कारणांचा विचार करा. त्या कारणांसाठी बदलणार असाल तर बदलू नका. कदाचित तुम्हाला पश्चाताप होईल किंवा दुःखालाच कारणीभूत व्हाल तुम्ही पुढे जाऊन. तर पहिलं कारण म्हणजे काय आहे की पैजेसाठी आडनाव बदल. आपल्याकडे आजकाल फार लोकांना सवय असते लाव पैज. आपल्याला बिग बॉसची सवय लागलेली असते, आपल्याला एखादी गोष्ट कमवायची सवय लागलेली असते. तर एखादा माणूस जर मला म्हणला की तुला 10 लाख रुपये देतो, स्वतःचं आडनाव बदलशील काय? 10 लाख आहे, मला वाटतं काही जण 2 लाखासाठी पण आडनाव बदलायला तयार होतील. कारण इथं लोक एखाद्याचा खून करण्यासाठी 2 लाखाची आणि 1 लाखाची सुपारी घेतात. म्हणजे 2 लाखासाठी कुणाचं खून करणं याच्यामध्ये पण त्यांना काही चुकीचं वाटत नसेल तर आडनाव बदलायला लोक मागे पुढे बघणार का 2 लाखासाठी? तर या अशा काही जर तुम्ही चुकीच्या पैजा मारत असाल, कुणातरी पैज लावत असाल काहीतरी, पैजेसाठी आडनाव बदलू नका विनाकारण, त्याने काही साध्य होणार नाही. दुसरी गोष्ट काय आहे की काही काही लोकांच्या मनामध्ये लहर असते, त्यांना लहरी माणसं असतात. लहर आली, हुक्की आली, डोक्यात तिडीक गेली मध्येच, म्हणून निव्वळ वेड्याच्या भरात पण आडनावं बदलणारे लोक आहेत. त्याला मराठीमध्ये म्हणतात आली लहर केला कर, असं म्हणतात. आली त्याला लहर, बदलायचं मला आडनाव, मागचा पुढचा विचार नाही करत. कारण काय ना, मला बदलायचं, विषय संपलं. तुम्हाला पटो नाही तर नाही पटो. अरे तुला स्वतःला तरी पटतं का तू आडनाव का बदलतो? त्याचा पण काही संबंध नाही. बस मला वाटतं बदलायचं. अशा आडनाव बदलू नका. त्याच्यामुळे तुमचा मागचा जो ऐतिहासिक वारसा आहे, कौटुंबिक वारसा आहे, तुमची वंशावळ आहे, पूर्वज आहेत, त्याच्यावर फरक पडू शकतो. ते कळणार नाही तुम्हाला पुढे रागाच्या भरामध्ये गोष्टी केल्याने. काही काही माणसं असतात ती फार विनोदी कारणासाठी आडनाव बदलतात. काहीच कारण नसतं, काय नाही. मला वाटतं की माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं आडनाव काहीतरी चांगलं पाहिजे, प्रतिष्ठित, म्हणजे मला बरं वाटेल. मला असं भोंगळ आडनाव नाही पाहिलं माझ्या नवऱ्याचं. माझ्या नवऱ्याचं आडनाव काहीतरी देसाई, देशमुख, पाटील, उमराव, मनसबदार, आमिर असलं काहीतरी असलं पाहिजे. मला जरा प्रतिष्ठित झाल्यासारखं वाटतं. माणसं आडनाव बदलतात. काही काही लोक त्याच्या उलट कारणासाठी बदलतात की हे जर आडनाव ठेवलं तर ती मुलगी मला मिळणार नाही. अरे तू आडनाव बदललं तर ती मुलगी तुला मिळेल, तर तिच्यासाठी अजून तुला काय काय सोडावं लागेल आयुष्यामध्ये. काही विनोदी कारणं असतात लोकांची आडनाव बदलण्यासाठी. तर अशा विनोदी कारणांनी आडनाव बदलू नका. त्याच्यामुळे तुमचं ते आडनाव पण जाईल आणि त्याच्याबरोबर अजून पण बऱ्याच गोष्टी जातील. तेलही गेले, तूपही गेले, धुपाटनं हाती येणं म्हणतात आपल्याला, तसा प्रकार होऊ शकतो. जर तुम्ही विनोदी कारणाने आडनाव बदललं तर आडनाव पण जाईल आणि त्याच्याबरोबर अजून भरपूर काही जाईल. दुसरे काही लोक असतात ते फार हुशार असतात, म्हणजे निव्वळ व्यावसायिक फायद्यासाठी आडनाव बदलतात. म्हणजे एखाद्या माणसाला असं वाटतं की अरे माझं आडनाव, आता मी जर समजा मराठी आडनाव ठेवलं एखाद्या, तर मला बिझनेस मिळणार नाही, तो स्वतःचं आडनाव गुजराती ठेवतो. काही काही लोक जातात गुजरातमध्ये, एखाद्या आश्रमामध्ये जातात, तिथल्या बाबाचा दीक्षा घेतात, त्याचं आडनाव लावून परत येतात निव्वळ व्यावसायिक कारणासाठी, की मला व्यवसाय मिळावा, मला उद्योग मिळावा म्हणून माणसं आडनाव बदलतात. आता ही ज्याची त्याची वैयक्तिक नीतिमत्ता आहे, बदलावं नाही बदलावं त्याने व्यावसायिक कारणासाठी आडनाव. काही लोकांना फायदा होतो, काही लोकांना तोटा होतो. काही वेळेला त्याच्यामध्ये गुन्हेगारी पण आढळते आपल्याला, की समोरच्या माणसाला फसवण्यासाठी, आहे त्याच्यापेक्षा मोठं दाखवण्यासाठी, माझा व्यवसाय सुस्थापित आहे दाखवण्यासाठी, किंवा कुठल्या तरी प्रतिष्ठित व्यावसायिक खानदानाशी मी संबंधित आहे हा असा आभास निर्माण करण्यासाठी माणसं आडनाव बदलत असतात. आपण सावध राहिलं पाहिजे बिझनेस करताना. आपण हा चुकीचा आडनाव लावून तर माझ्याकडे आला नाही माणूस, त्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. त्यानंतर काही लोक असतात ते संयुक्त उद्देशासाठी आडनाव बदलतात. म्हणजे कोणीतरी येतं, एखादा पंथ स्थापन करतं, संप्रदाय स्थापन करतं आणि तो बाबा बुवा असतो, त्यांना सांगतो की आता तुम्ही सगळ्यांनी हे आडनाव लावायचं, ही ते आडनाव लावून टाकतात. त्यानंतर गावामध्ये कोणीतरी निर्णय घेतो की आता आपल्याला काय करायचं, हे आडनाव लावायचं, आपल्याला हे आडनाव लावायचं, लावून टाकतात. कुणीतरी कुठल्या तरी म्हणतो की आपला धर्म आपल्याला मदत नाही करत आहे, आपल्या धर्मामध्ये आपल्याला स्थान नाही मिळत आहे, आपल्या धर्मामध्ये आदर नाही, आपल्याला हे धर्माचं आडनाव नाही पाहिजे, बदलून टाकलं आडनाव. तुम्ही धर्म बदलला तरी कित्येक लोकांनी आडनावं मागची ठेवलेली आपण बघतो, कारण त्यांना मागचा वारसा सोडायचा नसतो. नवीन आडनावं लोक घेत नाहीत सहजासहजी. पण हे तुम्ही वैयक्तिकरित्या करत असाल तर ठीक आहे. कुठलंही कारण असो, तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही वैयक्तिकरित्या शांत डोक्याने विचार करून, सगळ्या परिणामांची, दुष्परिणामांचा विचार करून आडनाव बदला असाल ठीक आहे. पण हे काय आहे की 10 लोक म्हणतात आडनाव बदलायचं म्हणून मी पण माझं आडनाव बदलतो, हे चुकीचं आहे. 10 लोक म्हणतात म्हणून बदलू नका, तुम्हाला वाटलं तरच बदला. 6वा जो प्रकार मागाशी मी सांगितला तो की स्वतःला प्रतिष्ठित भासवण्यासाठी आडनावं बदल. बरेच लोक असतात आपल्या समाजामध्ये की त्यांना वाटतं की माझ्या आडनावामुळे मला काही प्रतिष्ठा नाही, माझ्या आडनावामुळे माझी जात कळते,
माझ्या आडनावामुळे मला हीनता प्राप्त होते, लोक माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघतात, मग मी काय करतो, उच्च जातीतलं आडनाव घेतो. ते उच्च जातीतलं आडनाव घेतल्याने प्रतिष्ठा मिळणार आहे का? किंवा उच्च जातीतलं आडनाव घेतल्याने तुमची जी काही मूळची ओळख आहे, मी जातीबद्दल बोलत नाही, XYZ काही ओळख असेल, ती ओळख दडणार आहे का? आणि आज नाही उद्या परवा तेरवा जर समोरच्या माणसाला कळलं की ह्या माणसाने प्रतिष्ठा दाखवण्यासाठी आडनाव घेतलेलं आहे, याचं मूळचं आडनाव तर हा आहे ना, हा माझ्याशी खोटं बोलतो, मग समाजामध्ये आपली काय इब्रत राहील? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आडनाव तुम्ही का घेतलं त्याचं तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे ना प्रॉपरली. म्हणजे मी असं म्हणेन की मी एका क्षुद्र जातीतला माणूस आहे असं मी स्वतःला समजतो आणि मला उच्च जातीतला आडनाव घ्यायचं, पण काहीतरी घडायला पाहिजे ना. मी काहीतरी पराक्रम गाजवला, मी काहीतरी मोठं नाव कमवलं, कोणीतरी मला पदवी दिली, मग ते पदवी मी आडनाव म्हणून वापरायला लागलो, ठीक आहे. पण मी काहीच करत नाही आहे, मला काही करायचं पण नाही आहे, फक्त मला प्रतिष्ठा पाहिजे समाजामध्ये म्हणून मी आडनाव बदलतो. याचा अर्थ काय आहे की माझं असं म्हणणं आहे की आपण भरपूर व्हिडिओ पण बनवलेले, तुम्ही कुठल्याही जातीमध्ये असा, तुम्ही समाजाच्या कुठल्याही स्तरामध्ये असा, प्रतिष्ठा सगळ्यांना असतेच काही ना काही, इतिहास सगळ्यांना असतो जो आपण गौरवाने मिळवू शकतो काही ना काही. आपण आपली ती प्रतिष्ठा आणि गौरव सोडून, इतिहास सोडून मागचा दुसऱ्याच्या प्रतिष्ठा आणि गौरवाला स्वतःचं म्हणल्याने आपल्याला समाजामध्ये स्थान मिळेल का खरोखर? किंवा जे स्थान आहे ते स्थान कर्तृत्वाने मिळवायचं का आडनावाने मिळवायचं, याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. याच्यामध्ये काय आहे, उलटं पण होतं बऱ्याचदा की स्वतःची जात लपवण्यासाठी लोक आडनावं बदलतात. हा कुठला आपला 7वा मुद्दा आहे. स्वतःची जात लपवण्यासाठी माणसं आडनावं बदलतात. म्हणजे आपण म्हणतो की जातीच्या उतरंडीमध्ये जी खालच्या उतरंडीवरची जात आहे तिने वरच्या उतरंडीच्या माणसाचं नाव घेतलं तर ठीक आहे, पण कधी कधी काय होतं की वरच्या जातीतली माणसं पण खालच्या जातीतल्या माणसांचं नाव घ्यायला कमी करत नाही. त्याचं कारण मिळणारे फायदे आपण बघतोच. आरक्षणासाठी गोष्टी चाललेल्याच आहेत की मला आरक्षण मिळत असेल, मला काहीतरी फायदा मिळत असेल, आडनावांचा कोण विचार करतो तेव्हा? त्यामुळे जात लपवण्यासाठी, काहीतरी फायद्यासाठी जात लपवण्यासाठी माणसं काय करतात, आडनावं बदलतात. तर हे पण करणं चुकीचं आहे. मला स्वतःला असं वाटतं की आडनावं बदलल्याने जात नष्ट होत नाही आणि आडनावं बदलल्याने जातीयवाद पण संपत नाही समाजातला. आडनावं बदलल्याने मी माझ्या स्वतःपुरतं म्हणेन की मी जातीच्या याच्यातून मुक्त झालो, चाकातून, आता मला कोणी ओळखणार नाही, तसं पण होत नाही. त्याच्याबद्दल आपण पुढचा एक व्हिडिओ स्वतंत्र बनवतोच आहे याच्यानंतर की आडनावं बदलल्याने जात नष्ट होते का, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच. पण इथं जात लपवण्यासाठी किंवा स्वतःला प्रतिष्ठित भासवण्यासाठी आडनावं बदलून तर काही फायदा होत नाही, समाजामध्ये पण काही फायदा होत नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे. कसं ते आपण पुढच्या भागात बघू. इथे सांगून ठेवतो की त्याचा काही उपयोग नाही. या कारणासाठी आडनावं बदलू नका कृपा करून. 8वं जे कारण आहे ते म्हणजे काय आहे की गुन्हेगारी कृत्य किंवा समाज विघातक कृत्यांसाठी आडनाव बदलणे फार धोकादायक आहे. म्हणजे काय की मला एखादं काम करायचं आहे, ते मला चुकीचं काम करायचं आहे, पण मला असं वाटतं की माझ्या जातीवर खापर फोडू नये, म्हणून मी काय करतो की ते चुकीचं कृत्य करायच्या आधी नाव दुसऱ्या कुठल्या तरी जातीचं स्वतःला लावून घेतो, माझं आडनाव बदलतो किंवा पोलीस स्टेशनमध्ये मला पकडल्यानंतर माझं मूळचं आडनाव सांगत नाही, दुसऱ्या जातीतल्या माणसाचं आडनाव सांगतो, जेणेकरून त्या जातीवर तिचं खापर फुटावं. ह्या सुशिक्षित घरातल्या, प्रतिष्ठित घरातल्या माणसाने असं केलं आहे असं वाटू नये म्हणून लोक काय करतात, आडनावं बदलतात. ही गोष्ट उच्च आणि कनिष्ठ, वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही जातीतली माणसं ही गोष्टी करत असतात एकमेकांवर खापर फोडण्याकरता. ती अशी कृत्य पण मित्रांनो करू नका, त्याने आपल्या समाजाचीच हानी होते. की चुकीचं काम करायचं आणि खापर दुसऱ्या जातीवर फोडायचं, त्यासाठी एक तर आडनावच बदलायचं किंवा पोलीस स्टेशनला गेल्यावर चुकीचं आडनाव सांगायचं, जेणेकरून आपल्याला सुटता येईल, फुटलं तर खापर त्या जातीवर फुटेल, माझी जात येणार नाही त्याच्यामध्ये, चुकीची गोष्ट आहे. अजून 9वं कारण आहे. 9वं कारण असं आहे की आर्थिक, लैंगिक, वैवाहिक फसवणुकीसाठी आडनावं बदल. हे तर आपल्या समाजामध्ये दिसतंच. बऱ्याचदा आपले मित्र आरडाओरड करत असतात की नाही त्याला उच्च जातीतली मुलगी पाहिजे म्हणून त्याने आडनाव बदललं. बऱ्याचदा असं दिसतं की ती उच्च जातीतला मुलगा आहे, त्याला ती एक मुलगी आवडलेली आहे, पण ती त्याला लग्नाला नाही म्हणते म्हणून त्याने आडनाव बदललं, तिच्या घरातले नाही म्हणतात म्हणून. असल्या गोष्टी करू नका. लैंगिक, वैवाहिक कारणासाठी किंवा आर्थिक कारणासाठी, हे झालं लैंगिक, वैवाहिक, आर्थिक कारणासाठी मागाशी मी म्हणलेलं, पैसा मिळवण्यासाठी आडनावं बदलू नका. तुम्ही जर आडनाव बदलून स्वतःची ओळख मिसळून जर पैसा कमवायचा विचार करत असाल तर तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहात. तुम्ही गुन्हा करताय काही ना काही. तुम्ही पैसा नाही कमवत आहे, तुम्ही बिझनेसमन नाही आहात, तुम्ही गुन्हेगार आहात. कारण आडनाव बदलून तुम्ही पैसा कसा कमवू शकाल, किंवा पैसा कमवला तरी तो पैसा तुम्हाला लाभेल कसा काय, त्याने सुख लाभणार आहे काय? तुम्ही तुमची ओळख बदलून पैसा कमवला तो तर तुम्ही ते राहणारच नाही जे तुम्ही आहात ते. त्याच्यामुळे ही कारणं, या कारणासाठी पण आडनाव बदलू नका. तुम्ही कनिष्ठ जातीमध्ये असाल तर वरिष्ठ जातीतली मुलगी मिळवण्यासाठी, आणि वरिष्ठ जातीतली असाल तर कनिष्ठ जातीतली मुलगी नाही म्हणते म्हणून तिच्यासाठी पण आडनाव बदलू नका. वाईस वर्सा मुलींनी पण मुलांसाठी असं करू नका. कुणी तुम्ही उद्योगधंद्यासाठी करत असाल एखादी गोष्ट तर ती पैसा पाहण्यासाठी पण चुकीच्या गोष्टी करू नका. बँकेला फसवण्यासाठी किंवा पासपोर्टवर चुकीचं आडनाव टाकण्यासाठी
किंवा आपण म्हणतो की लोन मिळवण्यासाठी एखाद्या दुसऱ्याच्या नावाने काहीतरी आडनाव बदलून फसवणूक करून जमिनीचे फेरफार करण्यासाठी लोक आडनावं बदलतात स्वतःची. या गोष्टी करू नका. याने फक्त आपण गुन्हेगार होतो आर्थिक बाबतीमध्ये आडनावं बदलल्याने, आणि लैंगिक किंवा वैवाहिक बाबतीमध्ये आपण आडनावं बदलल्याने आपण स्वतःलाच फसवत असतो. या कारणासाठी आपण बदललं तर, कारण आडनाव बदलून तुम्हाला असं वाटते का सुख मिळेल म्हणून. कोणी असेल तू, नाही मिळणार. 10वं जे कारण आहे ते 10वं कारण म्हणजे सोशल मीडियावर जातीयवाद पसरवण्यासाठी आडनावं बदल. सोशल मीडियाचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा आहे की मला जे काही करायचं आहे ते करायचंच आहे. जातीयवाद समाजामध्ये पसरवायचं आहे, 2 समाजामध्ये तेढ पसरवायची, समोरच्या समाजाला बदनाम करायचं आहे मला, तर मग त्यांचंच आडनाव घेऊन बदनाम करायचं, स्वतःचं लपून ठेवायचं. बरेच लोक असतात जे कमेंट अशा करत असतात. आज आपण बघतो यूट्यूबच्या व्हिडिओ खाली कमेंट येतात, एखादा मुद्दा चांगला मांडतो एखादा माणूस त्याच्या खाली कमेंट येतात. त्याचं मूळचं आडनाव काहीतरी वेगळंच असतं, तो भासवत काहीतरी वेगळाच असतो दुसऱ्याचं आडनाव घेऊन की हा हे जातीचा माणूस असं असं म्हणतो. हे प्रमाण समाजामध्ये वाढलेलं आहे. ही गोष्ट तर मित्रांनो कृपा करून बिलकुल करू नका. कारण सत्य आहे ते सत्य आजच्या काळामध्ये दडत नाही. इतिहास हा कधी ना कधीतरी समोर येतोच. सत्य असत्य कधीतरी कळतंच जे काही होतं ते. पण मधल्या काळामध्ये तुम्ही कितीतरी माणसांच्या आयुष्याचा विध्वंस करू शकता. सोशल मीडियावर चुकीच्या जातीयवादी पोस्ट टाकल्यामुळे, दंगली भडकल्याने, समाजशास्त्र बिघडल्याने काही माणसांचा जीव गेल्याचं पण आपल्याला उदाहरणं मिळतात. त्यामुळे या गोष्टी कृपा करून करू नका. जातीयवाद पसरवण्यासाठी आडनावांचा उपयोग करू नका सोशल मीडियावर, ती चुकीची गोष्ट आहे. तर ही काय झाली की ही अयोग्य कारणं झाली आडनाव बदलण्याची. या कारणांसाठी आडनाव बदलत असाल तर बदलू नका. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही स्वतः दुःखाला कारणीभूत होणार आहे, समाजातली शांती सलोखा बिघडवण्याला कारणीभूत होणार आहे. पुढे जाऊन कदाचित तुम्ही समाजाच्या नजरेमध्ये गुन्हेगार साबित होणार आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक नजरेमध्ये पण हारणार आहे. जर तुम्ही लग्नासाठी आणि लैंगिक कारणासाठी आडनाव बदलत असाल, प्रेमासाठी आडनाव बदलणारी माणसं आहेत, करू नका. स्वतःच्या नजरेमध्ये हारून काही उपयोग नाही. बरती जी काही आपण पहिली कारणं सांगितली, 18-20 कारणं आपण बघितली, त्या कारणाने बदलत असाल तर ठीक आहे. आता हे सगळं झालं, हे सगळं आपल्याला कळतं, पण कळत नाही असं नाही. तरी पण काय असतं की आपले काही काही मित्र काय असतात की रेटून समर्थन करत असतात, आडनावं बदललीच पाहिजेत. आणि काही काही जर असतात ते रेटून समर्थन नाही बदलली पाहिजेत. त्यांचं म्हणणं काय ते पण आपण समजून घेऊयात. ते समजून घेताना आपण एक प्रश्न लक्षात घेतला पाहिजे इथं की आडनाव बदलणं योग्य का अयोग्य हा एक वस्तुनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहे. मग एखाद्या माणसाने त्याचं आडनाव बदलायचं का नाही बदलायचं हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. ते आडनाव बदलणं योग्य का अयोग्य हे ते समाजाच्या गरजेवर अवलंबून आहे, समाजाच्या सुधारणेवर अवलंबून आहे. ती परिस्थिती काय ते वस्तुनिष्ठतेवर अवलंबून आहे. वर्तमान काळातली विविध सांस्कृतिक, कायदेशीर आणि वैयक्तिक घटकांवर अवलंबून आहे आडनाव बदलायचं का बदलायचं नाही. त्यामुळे आडनाव बदलावं का बदलू नये याचं असं एक सार्वत्रिक उत्तर देता येत नाही की हां हे या परिस्थितीमध्ये आडनाव बदलणं योग्य, या परिस्थितीमध्ये आडनाव बदलणं अयोग्य आणि हा नियम सगळीकडे लागू झाला, एक थंब रूल झाला, असं काही याचं उत्तर देता येत नाही. या प्रश्नाचं उत्तर मुख्यत्वे तुम्ही आडनाव बदलण्यासाठी जे संदर्भ देता आणि ज्या दृष्टिकोनातून तुम्ही आडनाव बदलताय त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया की जे लोक आडनाव बदलावं म्हणतात किंवा आडनाव बदलावासाठी परवानगी देतात त्यांचं म्हणणं काय ते आपण समजून घेऊया. 5-6 मुद्दे बघूयात फक्त, जास्त नाही. तर पहिला मुद्दा काय आहे, जे लोक आडनाव बदलावं म्हणतात त्यांचं म्हणणं आहे की आडनाव बदलल्याने माणसाला वैयक्तिक स्वायत्तता मिळते. वैयक्तिक स्वायत्तता म्हणजे काय की मी मगाशी म्हटलं तसं की मी जन्माला आल्यानंतर हे आडनाव जे आहे हे आडनाव मला काय करावं लागतं, माझ्या डोक्यावर आयुष्यभर बाळगावं लागतं. जोपर्यंत हे आडनाव मी बाळगतो तोपर्यंत मला त्या आडनावाचे बरे वाईट गुणदोष किंवा ते आडनाव लावणाऱ्या लोकांनी भूतकाळामध्ये जी काही बरी वाईट कामं केली त्याचा वारसा पण माझ्याकडे येतो आणि मला तीच ओळख घेऊन फिरावं लागतं. त्याच्यामुळे जर मी आडनावच बदललं माझं, मला किंवा आडनाव ठेवलंच नाही मी, तर काय करू शकतो मी की माझी वैयक्तिक स्वायत्तता ठेवू शकतो. मी माझी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो की जी माझ्या भूतकाळाशी किंवा एखाद्या समाजाच्या, जातीच्या, प्रदेशाच्या भूतकाळाशी जोडलेली असणार नाही. मला जी वाटते ती मी माझी वेगळी ओळख निर्माण करू शकतो. माझं व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकतो. माझी आयडेंटिटी मी सुरक्षित ठेवू शकतो इतरांपासून. मी कळणारच नाही मी कोण आहे लोकांना. माझं आयुष्य मला शांततेत जगता येईल. त्याच्यामुळे या वैयक्तिक स्वायत्ततेसाठी आडनावं बदलली पाहिजेत असं आपल्या भरपूर मित्रांना वाटत असतं. आपल्या काही मित्रांचा असं गैरसमज आहे की आडनावं बदलल्यामुळं लैंगिक समानता समाजामध्ये येऊ शकते. म्हणजे आडनाव बदलांना परवानगी दिल्यामुळं पारंपरिक लिंग असमानता जी आहे ती दूर होऊ शकते. जिथं स्त्रियांनी लग्नानंतर त्यांच्या पतीचं आडनाव स्वीकारणं अपेक्षित असतं. म्हणजे स्त्रीला सक्ती केली जाते पतीचं आडनाव स्वीकारण्यासाठी. ती जर सक्ती काढून टाकली, स्त्रीला जर परवानगी दिली आपण तिच्या मर्जीचं आडनाव ठेवण्यासाठी,
तर लैंगिक असमानता दूर होईल. मुद्दा बरोबर आहे. इथे फक्त एवढीच गोष्ट होऊ शकते की त्या स्त्रीला तिचं नाव निवडण्याचं स्वातंत्र्य मिळू शकतं, ही गोष्ट होऊ शकते. पण लैंगिक असमानता दूर होईल का नाही सांगू नाही शकत, कारण लैंगिक असमानता दूर होणं न होणं या आडनावावर अवलंबून नाही आहे, मानसिकतेवर अवलंबून आहे. तुमची मानसिकता तीच बुरसटलेली असेल तर तुम्ही स्त्रीला वाटेल ते नाव ठेवायची तिला परवानगी दिली तरी पण ती लैंगिक असमानता या समाजामधून दूर होणार नाही. पण लोक हा मुद्दा मांडत असतात. तिसरा मुद्दा हा आहे की एखाद्या व्यक्तीला स्वतःचं नाव, स्वतःची ओळख ही स्वतःच्या पद्धतीने व्यक्त करायची असते. म्हणजे एखादा माणूस लेखक असतो, त्याला वाटतं की माझे अशा पद्धतीने मला कोणीतरी ओळखावं. एखादा माणूस असतो तो राजकारणी असतो, त्याला वाटतं की मला अशा पद्धतीने कोणीतरी ओळखावं. त्याला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असते. त्याला असं वाटतं की मला जसं वाटतं मी कसा व्यक्त करतो तसंच मला लोकांनी ओळखावं. याच्यासाठी ही ओळख आणि स्व अभिव्यक्तीचा अधिकार माणसाचा जो आहे तो आडनावांमुळे हिरावून घेतला जातोय कळत नकळत. त्यामुळे आडनावं आपण म्हणतो ती आडनावं बदलली पाहिजेत. चौथा जो मुद्दा आहे तो येतो की गोपनीयता आणि सुरक्षितता. काही व्यक्तींसाठी काय होतं, मगाशी मी म्हटलं तसं की बऱ्याच गोष्टींमध्ये गोपनीयता पाळता येणं शक्य होत नाही. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं की आपल्याला असं सांगितलं जातं की मतदान हे गुप्त पद्धतीने केलं जातं, कुणी मतदान केलं, कुणाला किती केलं कळत नाही. पण आपण जर मतदार याद्या बघितल्या, मतदार याद्यांमधली आडनावं बघितली, त्या आडनावांची माणसं कुठं एका ठिकाणी राहत असतील, त्या ठिकाणी किती मतदान झालं तर त्याच्यावरून आपोआप कळतंच की कुठल्या समाजाने किंवा कुठल्या जातीने कुठल्या नेत्याला किती मतदान केलं. आजकाल ते उघडपणे सांगितलं पण जातं की एवढ्या समाजाने एवढ्या नेत्याला हे मतदान केलं, या समाजाचं या मतदान झालं. मग गुप्तता काय राहिली मतदानामध्ये? अमुक एका समाजाने एवढं मतदान केलं, ते कळलं कशामुळे? त्या मतदार याद्यांमध्ये आडनावं असल्यामुळे. म्हणजे आडनावच नसतील तर काही प्रशासकीय गोष्टींमध्ये पण आज आपल्याला गोपनीयता ठेवता येत नाही आहे. आडनावांमुळं मगाशी मी म्हटलं तसं सोशल मीडियावर लोक तुम्हाला शोधून काढतायत की आडनावाच्या आधारे भले त्याला 10,000 प्रोफाईल तपासायला लागू देत. वेडा माणूस असतो, त्याला शोधायचं म्हणजे शोधायचं एखाद्याला, तो शोधूनच काढतो तुमचं प्रोफाईल कुठलं आहे ते. हे कशामुळे त्याला शक्य होते? आडनावामुळे शक्य होते. मी माझा प्रोफाईल फोटो बदलला तरी पण. त्यामुळं गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी आडनावं काय केली पाहिजेत? बदलली पाहिजेत, बदलायला परवानगी दिली पाहिजे, ते योग्य असलं पाहिजे. अजून पाचवा मुद्दा वापरला जातो तो म्हणजे की सांस्कृतिक संवेदनशीलता जी आहे ती सांस्कृतिक संवेदनशीलता आपली आडनावांमुळं हरवते म्हणजे कसं की आपण बहुसांस्कृतिक समाजामध्ये राहतो. म्हणजे एकापेक्षा जास्त संस्कृती इथं नांदत असतात. त्या एकापेक्षा संस्कृती जास्त समाजामध्ये नांदत असतात. एकापेक्षा जास्त प्रथा परंपरा वापरणारे लोक, जातींचे लोक, वेगवेगळ्या धर्मांचे लोक, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींना मानणारे लोक आपल्या समाजामध्ये वावरत असतात. त्यावेळेला तो माणूस नेमका कोणत्या श्रद्धा मानतो, तो माणूस नेमका कोणत्या राज्यातला आहे, तो माणूस नेमका कुठल्या जातीतला आहे, हे आडनावांमुळे कळणं शक्य होतं. आडनावांमुळे भेदभाव करता येणं शक्य होतं या बहुसांस्कृतिक समाजामध्ये. ती आडनावच लावली नाहीत तर सांस्कृतिक संवेदनशीलता समाजामध्ये निर्माण होईल. एक माणूस दुसऱ्या माणसाला माणूस या नजरेनेच पाहायला लागेल. त्यामुळे आडनावं बदलली पाहिजे, त्याला परवानगी दिली पाहिजे, असं काही मित्रांचं म्हणणं आहे. अजून एक व्यावहारिक कारण लोक सांगतात ते हे आहे की आडनाव बदलण्याची प्रक्रिया सुलभ केल्याने नोकरशाहीतील अडथळे कमी होऊ शकतात. ही गोष्ट खरीच आहे. मला माझ्या मुलाचं नाव नोंदवायचं आहे, तिथे मला आडनाव सांगावं लागतं. मुलीला लग्न करून पलीकडे जायचं आहे, आडनाव सांगावं लागतं. घटस्फोट झाला, आडनाव सांगायला लागतं. मला मृत्यूचा दाखला पाहिजे, आडनाव सांगावं लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जिथे कुठे जाल, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रत्येक ठिकाणी तुमचं आडनाव आहे. अगदी ईमेल जरी तुम्हाला ओपन करायचं असेल, आडनाव तुम्हाला सक्तीच आहे, तुम्हाला भरावंच लागतं. मग या आडनावामुळे काय होते की प्रोसेस खूप लेंदी होते प्रत्येक ठिकाणी आडनाव टाकल्यामुळे. त्यामुळे बऱ्याच मित्रांचं आपलं म्हणणं आहे की नोकरशाही वाढते या आडनावांच्या पद्धतीमुळे. आडनावच नसतील तर नोकरशाहीमध्ये बऱ्यापैकी घट होऊ शकेल किंवा कागदपत्र रंगवण्याची जी प्रक्रिया आहे तिच्यामध्ये बऱ्यापैकी कमी येऊ शकेल आणि एक सुलभ प्रक्रिया तयार होईल. त्यामुळं आडनावं बदलली पाहिजेत. आता काही मित्र आपले असे आहेत की याच्या उलट बोलत असतात. त्यांचं म्हणणं आहे की आडनावांच्या बदलाला परवानगी नाही दिली पाहिजे, लोकांना आडनाव बदलायला परवानगी नाही दिली पाहिजे. काय होईल आडनाव बदलायला परवानगी दिल्याने किंवा काय प्रॉब्लेम होतो लोकांनी आडनाव बदलल्याने? त्यांचे काही मुद्दे आपण बघूयात, 5-6 मुद्दे. पहिला मुद्दा जो असतो आपल्या मित्रांचा तो म्हणजे कौटुंबिक ऐक्य राहणार नाही. म्हणजे एखाद्या आपण समाजामध्ये लोकांना आडनाव बदलायला परवानगी दिली तर वारंवार आडनावामध्ये बदल केल्यामुळं कौटुंबिक ऐक्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. वंशावळी किंवा वारसा शोधणं अवघड होऊ शकतं. म्हणजे आपण आपलं कुटुंब म्हणतो. आपण आपलं कुटुंब का म्हणतो? तर आपल्याला वाटतं की आपण एकाच आडनावाने जोडलो होतो, आपण एकाच वंशामधलो होतो, म्हणून आपल्याला कौटुंबिक एकता वाटते आपल्या आडनावामुळं. जर आपण व्यक्तींना परवानगी दिली, जसं की तिबेटमध्ये गेला तुम्ही, तर तिबेटमध्ये नाव आडनाव ही काही गोष्टच नाही. ज्याला वाटतं तो ते नाव ठेवू शकतो. म्हणजे एखाद्या माणसाला वाटलं की त्याने त्याचं नाव बौद्ध लामा ठेवायचं तर बौद्ध वेगळं आहे, लामा वेगळं आहे. त्याचा भाऊ आहे तो त्याचं नाव परत काहीतरी
तिबेटमध्ये वेगळं ठेवू शकतो. डोरचिंग लामा ठेवलं त्याने त्याचं नाव. तर 2 भाऊ आहेत, एकाचं नाव बौद्ध लामा आहे आणि एकाचं नाव डोरचिंग वांगचुक आहे समजू आपण, लामा पण नाही. आता बौद्ध लामा आणि डोरचिंग वांगचुक हे दोघंजण सख्खे भाऊ आहेत, कळावं कसं काय. त्याच्यामध्ये तिबेटमध्ये अजून ही पण सुविधा आहे की मला वाटलं की आत्तापर्यंत मी माझं नाव बौद्ध लामा ठेवलं होतं, मला 20-25 वर्षांनी वाटलं मला बौद्ध लामा नाव नको, माझं दुसरंच काहीतरी नाव घेतलं मी. मला हा तोच माणूस ओळखावा कसा काय, रेकॉर्डला काय नोंद राहणार. ही सारखे आडनाव बदलत बसले लोक, कौटुंबिक ओळख नाहीशी होते, कौटुंबिक ऐक्य नाहीसं होतं. त्यामुळे आडनाव बदलायला परवानगी नाही दिली पाहिजे किंवा तिच्यावर किमान काहीतरी मर्यादा तरी आणली पाहिजे. बाबा तू 2दा-3दाच आडनाव बदलू शकतो, असं आपल्या काही मित्रांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट आहे की आडनावांचा गोंधळ. मगाशी मी म्हणलो तसं वारंवार आडनाव बदलल्यामुळे ओळखीचा गोंधळ होऊ शकतो, व्यक्ती ओळखणं कठीण होऊ शकतं. जसं आपण एखाद्या जासूसी फिल्ममध्ये बघतो किंवा डिटेक्टिव्ह फिल्ममध्ये बघतो की लोक काय करतात, सारखे आडनाव बदलत असतात स्वतःचे. एखादा डिटेक्टिव्ह असतो, तो त्याची ओळख लपवण्यासाठी प्रत्येक देशामध्ये जाऊन पासपोर्ट बदलतो आणि प्रत्येक देशामध्ये त्याच्या पासपोर्टवर नाव वेगळं असतं, फोटो थोडाफार चेंज करून असतो, पण तोच माणूस नसतो. याच्यामुळे काय होतं की गुन्हेगारी प्रवृत्तींना पण सूट मिळते आडनाव बदलायला परवानगी असल्यामुळे, की ते गुन्हेगारी कृत्य करू शकतात. ज्यांना गुन्हेगारी कृत्य करायची ज्यांची इच्छा नाही आहे किंवा त्या वासनेने ते आडनाव बदलत नाही आहेत, तरी पण प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात, दस्तावेजाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि अशा जर अडचणी निर्माण झाल्या, समाजामध्ये सगळेच लोक अशा आडनाव बदलत फिरायला लागले, ती व्यवस्था कोलमडून पडेल. त्याच्यामुळे ओळखीचा गोंधळ टाळण्यासाठी आडनावं नाही बदलली पाहिजेत. तिसरा जो मुद्दा आहे तो थोडा कायदेशीर गुंतागुंतीशी संबंधित आहे. म्हणजे वारंवार आडनावं बदलल्यामुळं कोणत्या व्यक्तीचा कुठल्या मालमत्तेमध्ये किती अधिकार आहे आणि तिला किती वारसा आहे हे शक्य होणं, हे कळणं किंवा ठरवणं अवघड होतं, शक्य होणार नाही पटकन ते. आजही आपण बघतो की काही डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्या पूर्वजांची काही मोडी लिपीमध्ये सापडतात. तर मोडी लिपीमध्ये लिहिताना मल्हारी हे नाव जे देवनागरी लिपीमध्ये, ते मोडी लिपीमध्ये त्यांना मलहारी असं लिहिलं. तर तो मल्हारी आणि मलहारी हे दोघं एकच आहेत कशावरून मानायचं. तो व्यक्ती होऊन गेला 7व्या काळावर किंवा तो व्यक्ती होऊन गेला आपण म्हणू शकतो 16व्या शतकामध्ये, मोडी लिपीमध्ये त्याचं नाव सापडतं. पण ते मल्हारी आहे का मल्हारी आहे कळणार कशावर, ते 2 व्यक्ती नाहीत कशावरून. मग या अशा पद्धतीच्या कायदेशीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्यामुळं आडनाव बदलताना, आणि आडनावांच्या गुंतागुंती आहेतही आज. म्हणजे तुम्ही वंशावळी शोधण्याचं जर काम करत असाल, थोडंफार मी पण पाहतो ते काम, त्यामुळे मला माहिती आहे. मागे जर तुम्ही जात असाल तर एका ठराविक काळानंतर आडनावांवरून ओळख पटवणंच अवघड होऊन जातं. कारण आडनावं बदलतात, त्याच्या अपभ्रंश होतात, ध्वन्यात्मक त्यामध्ये बदल होतात वेगळे. त्यानंतर एक आडनाव मध्येच कट होतं, दुसरंच आडनाव येतं. मग तेच एकमेकांना कनेक्ट झालेत का हे कळणं अवघड गोष्ट आहे फार. तुमच्या पूर्वजांचा इतिहास शोधताना, वंशावळी शोधताना, जमिनीचे फेरफार शोधताना जर या अशा पद्धतीच्या आडनावांच्या गुंतागुंती असतील तर या कायदेशीर गुंतागुंती फार होतात. त्याच्यानंतर आडनाव बदलायला परवानगी देऊ नये असं लोक म्हणतात. त्याचं चौथं कारण म्हणजे फसवणुकीला प्रतिबंध होण्यासाठी. आडनावं नाही बदलली तरी लोक चोऱ्या करतात. म्हणजे एका माणसाचं नाव नटवरलाल आहे, आपल्याला माहिती आहे. नटवरलाल भारतातला प्रसिद्ध चोर होऊन गेला होता. त्याचं नाव नटवरलाल आहे, लोकांना माहिती आहे. हाच तो नटवरलाल आहे, स्वतःच्या नाव सांगून चोऱ्या करतो, आयुष्यभर चोऱ्या करत राहिला तो, म्हणून मिस्टर नटवरलाल चोराला म्हणतात भारतामध्ये. ते एकच नावाचा माणूस आहे, तो आयुष्यभर चोऱ्या करत राहिला तरी पण त्याला पकडता येणं अवघड झालं. तर एक चोर जर त्याची आडनावं सारखी बदलत असेल तर त्याचा हे लागावं कसा काय, आपण म्हणतो की त्या माणसाचा आगापिछा शोधावं कसा काय, त्याचा माग लागावं कसा काय. जर एक चोर सारखी आडनावं बदलत असेल, कारण आडनावं बदलणं कायदेशीर आहे. एखाद्या माणसाने दरोडा टाकला, तुरुंगामध्ये गेला, 1 वर्ष शिक्षा भोगली, बाहेर आला, परत दुसरं आडनाव लावलं. आता दुसरं आडनाव लावल्यानंतर हा तोच माणूस आहे का ज्याने मागं दरोडा टाकला होता, त्याचा रेकॉर्ड कसं ठेवणार मी, फसवणुकीला प्रतिबंध कसं करणार. बरेच लोक आहेत जे आपण बघतो की इंटरनेटवर फ्रॉड करतात, बरेच लोक आहेत त्या बऱ्याच स्कीम चालवतात, सर्वसामान्य माणसांना फसवतात त्याच्यामध्ये. जर आडनाव बदलायची परवानगी दिली तर सगळ्यात जास्त त्याचा फायदा हे गुन्हेगारी वृत्तीचे लोक घेतील. त्याच्यामुळं फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी आडनाव बदलायची परवानगी नसली पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की सामाजिक परंपरांना अडथळा येऊ शकतो. समाज हा नेहमी परंपरांवर चालत असतो. आपण म्हणतो की समाज हा कायद्याने चालत असतो, ती गोष्ट बरोबरच आहे की आपण समाज कायद्याने चालत असतो, पण नाईलाजाने आपण कायद्याने चालत असतो. परंपरांना आपण मनापासून मानत असतो. नाईलाजाने कायद्याने चालत असतो म्हणजे काय की मला ड्रायव्हिंग लायसन्स ठेवावंच लागतं, मी नाईलाजाने ठेवतो. मला डोक्यावर हेल्मेट घालावंच लागतं, मी नाईलाजाने घालतो. जर मला इच्छा असते कोणी तो कायदा बदलून टाकेल तर नाही घालणार. म्हणजे मी कायदा काय करतो की कायदा गोष्टी बंधनकारक करतो. त्याच्यामुळे कायदा आपण तेवढं मनापासून मानत नाही, समाज तेवढ्या मनापासून कायद्याने चालत नाही. पण त्याच्या ज्या काही परंपरा असतील, त्याच्या जातीच्या, धर्माच्या, त्याच्या समाजाच्या, त्याच्या विशिष्ट आडनावाच्या, त्याच्या कुलदेवतेच्या ज्या परंपरा असतील ते मात्र तो मनापासून पाळत असतो. त्यामुळे आडनावांशी जोडलेल्या या ज्या सामाजिक रूढी आहेत, या परंपरा आहेत, या समाजामध्ये खोलवर रुजलेल्या असतात.
वारंवार जर माणसाने आडनावं बदलली आणि त्या समाजातली सगळीच माणसं आडनावं बदलत आहेत, विचार करा तुम्ही की जसं जेलीफिश रंग बदलतात समुद्रामध्ये वारंवार, तशी लोक एकाच समाजातली माणसं, एकाच कुटुंबातली माणसं वारंवार आडनावं बदलत राहिली, तुम्ही सामाजिक परंपरा चालणार कशा? ज्या लोकांना सामाजिक परंपरांची काळजी वाटते ती लोक हा ऑब्जेक्शन घेत असतात, आपले मित्र आहेत ते, की त्यांना वाटतं की समाजाच्या जी चौकट आहे त्या चौकटीला धक्का लावतील आडनाव बदलून, त्यामुळे आडनाव बदलायची परवानगी नाही दिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आडनावं काय असतात की आडनावं एक प्रकारे ऐतिहासिक सातत्य दाखवत असतात. म्हणजे आपण म्हणतो की 96 कुळी मराठा. 96 कुळी मराठा काय? तर मराठ्यांची 96 कुळं आहेत, त्याच्या अंतर्गत येणारे अजून असंख्य आडनाव आहेत, 6500 आडनाव आहेत लोक म्हणतात. ती 6500 आडनाव काय सांगतात की 16व्या शतकामध्ये जे मराठे होते त्यांनी जो पराक्रम गाजवला त्यांचेच वंशज आम्ही आज आहोत. म्हणजे हे 6500 लोकांना याचा अभिमान असतो की आम्ही ते 16व्या शतकामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या लोकांचे वंशज आहोत. ही ऐतिहासिक एक निरंतरता आहे. मग आम्ही लढाऊ कुटुंबामधले आहोत किंवा आम्ही लढाऊ जमातीमधले आहोत तर आम्ही लष्करामध्ये भरती होणार. एखादा माणूस असेल की मी वंशपरंपरेनं एखादा व्यवसाय करत आलो, मी तोच व्यवसाय करणार. अशी ऐतिहासिक निरंतरता चालत आलेली असते आणि त्यांचा समान धागा असतो आडनाव. आडनाव ती ऐतिहासिक निरंतरता जोडून ठेवत असतं. त्यामुळे पुष्कळ लोकांना वाटतं की जर ही आडनावं बदलली गेली, त्यांचा काही मागमूस लागला नाही, कोणी कुठलं आडनाव बदललं आणि आडनाव बदलायची परवानगी मिळाली आणि माणूस मनाला येईल तसा तिबेटमधल्यासारखे आडनाव बदलायला लागला सातत्याने, तर ही ऐतिहासिक निरंतरताच राहणार नाही. काही दिवसांनी, काही वर्षांनी ही आडनाव सातत्याने बदलल्यामुळं समाजामध्ये एकजिन्सीपणा असतो, तो एकजिन्सीपणा नष्ट होऊन जाईल, ऐक्याची भावना नष्ट होऊन जाईल. म्हणून काय केली पाहिजे? आडनाव बदलायला परवानगी नाही दिली पाहिजे. तर ही काय झाली? काही कारणं झाली की आडनाव बदलायला का परवानगी दिली पाहिजे, आडनाव बदलायला का परवानगी दिली नाही पाहिजे, आडनाव बदलणं योग्य का, आडनाव बदलणं अयोग्य का. सारांशमध्ये जर आपण सांगायचं म्हणलं तर समाजातली जी आडनावं असतात ती आडनावाची बदलांची जी स्वीकारार्हता आहे, म्हणजे आडनावांचा बदल समाज स्वीकारेल केव्हा? ज्या वेळेला आडनावं असतात ती विविध संस्कृती, कायदेशीर प्रणाली आणि वैयक्तिक विश्वास किंवा श्रद्धा ज्या असतात लोकांच्या, त्याप्रमाणे जर आडनाव बदलायला लोकांना परवानगी दिली तर लोक ते स्वीकारतील. म्हणजे आपण प्रत्येकाची संस्कृती लक्षात घेतली पाहिजे, कायदेशीर प्रणाली त्या प्रदेशातली लक्षात ठेवली पाहिजे, त्या व्यक्तीची वैयक्तिक श्रद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्यांना कुठे बाधा येत नसेल, गोंधळ निर्माण होत नसेल, अव्यवस्था निर्माण होत नसेल, त्या माणसाचं समाधान होत असेल त्याचं आडनाव बदलल्याने, त्याने समाजाला काही तोटा होत नसेल, तर मग आडनाव बदललं तर काही हरकत नाही. शेवटी काय आहे की आडनाव बदलणं समाजासाठी योग्य का अयोग्य याचा जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल की एखाद्या विशिष्ट समुदायाच्या किंवा समाजाची जी मूल्य आहेत, एक समाज आहे त्याची जी काही मूल्य आहेत परंपरागत चालत आलेली आहेत, त्याच्या आजच्या काळातल्या काही गरजा आहेत. म्हणजे मागची मूल्य ठीक आहेत होती ती, पण आज गरजा बदललेल्या आहेत जगण्याच्या. त्याच्यानंतर भविष्याच्या काही अपेक्षा आहेत भावी पिढीच्या त्या समाजातल्या. तर एखादा विशिष्ट समाज असेल, त्या समाजाच्या किंवा समाजाच्या भूतकाळातली मूल्य, वर्तमान काळातल्या गरजा आणि भविष्य काळातल्या अपेक्षा याच्यावर तो समाज कसा जुळवून घेतो, या सगळ्या गोष्टींची समाज कसा जुळवून घेतो याच्यावर त्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीनं आडनाव बदलणं योग्य का अयोग्य किंवा संपूर्ण समाजाने आडनाव बदलणं योग्य का अयोग्य हे ठरत असते. मी काय बोलतोय लक्षात ठेवा मित्रांनो. दरवेळेला काही मित्रांचं आपलं ऑब्जेक्शन येतं की सर तुम्ही परत बोलता, पण काही विषय समजायला अवघड असतात. एखादा समाज, मगाशी आपण म्हणलो तसं की धर्मांतरण करून एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये गेला तर मागची मूल्य तो सोडून देणार का? त्याला त्या समाजाने असं ठरवलं का आता मला माझी मागची मूल्य नाही पाहिजेत म्हणून? त्या समाजाला असं वाटतं का की मी आडनावं बदलली, आम्ही सर्वांनी म्हणून आडनावं बदलली तर आमच्या वर्तमान काळातल्या गरजा पूर्ण होतील म्हणून? त्या समाजाला असं वाटतं का की आडनावं बदलल्यामुळं भविष्य काळातल्या ज्या समाजाच्या उन्नतीच्या अपेक्षा आहेत त्या उन्नतीच्या अपेक्षा पूर्ण होतील म्हणून? जर त्या समाजाला किंवा समुदायाला तसं वाटत असेल तर आपण आडनाव बदलायला परवानगी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये कायदेशीर अडथळा तर काहीच नाही, पण हे त्या समाजाने ठरवायचं. मगाशी म्हणल्याप्रमाणे वेड्याच्या भरामध्ये आली लहर केला कर अशी जर आडनावं बदलली आपण, मागची मूल्य पण राहिली नाहीत, वर्तमान काळामध्ये प्रतिष्ठा पण राहिली नाही, भविष्य काळातल्या अपेक्षा पण पूर्ण होत नाही आहेत आणि कोणतरी म्हणतो, आपण जसं म्हटलं सामुदायिक आडनाव बदलतात, 10 लोक म्हणले म्हणून मी पण माझं आडनाव बदललं, असं जर मी करतोय आणि यातली एकही गोष्ट होत नाही माझी साध्य, तेल पण गेलं तूप पण गेलं, धुपाटणं हातामध्ये येत असेल तर आडनावं आपण बदलायची का नाही बदलायची याचा आपण विचार केला पाहिजे. पण हा जो निर्णय आहे हा निर्णय एक व्यक्ती नाही घेऊ शकत. एक व्यक्ती स्वतःपुरता निर्णय घेऊ शकते. ठीक आहे, मला माझं आडनाव बदलायचं, माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे, मागाशी मी म्हटलं तसं की अश्लील आडनाव आहेत, निंदाव्यंजक आडनाव आहेत, मला हेटाळणी होते समाजामध्ये म्हणून मी माझं आडनाव बदलतो, ठीक आहे. परंतु व्यापक प्रमाणामध्ये समाजामध्ये आडनाव बदलणं योग्य का अयोग्य त्याचा जर आपल्याला कसोटी लावायची असेल या 3 कसोटीवर प्रत्येक समाजाने त्याचा विचार केला पाहिजे. आडनाव बदलणं योग्य का अयोग्य. आणि हा विषय जो आहे
तो आपण त्या समाजावर, त्या व्यक्तीवर सोडून दिला पाहिजे. तो विषय कोणीही वैयक्तिक करून घेता कामा नये स्वतःसाठी. देशाच्या कायदेशीर यंत्रणेने पण त्याच्यामध्ये लक्ष घालायची काही गरज नाही आहे. हे जे काही आहे हा त्या समाजाचा, त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. त्या समाजाला आणि व्यक्तीला ते जे काही करते आहे त्याच्याबद्दल जाणीव असेल, पुढे जे काही दुष्परिणाम होतील ते सोसण्याची तयारी असेल, तर कोणाला मध्ये पडायचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. पण सर्वसाधारणपणे वरती आपण ज्या गोष्टींचा विचार केला किंवा जे मुद्दे बघितले, ते मुद्दे प्रत्येकाने विचारात घेणं गरजेचं आहे. ते विचारात घेतले तर आडनावांचं स्थित्यंतर आहे ते अजून चांगल्या प्रकारे होऊ शकेल. त्याच्यामध्ये काही त्रास होणार नाही. म्हणजे ते आडनाव बदलणाऱ्या व्यक्तीला पण त्रास होणार नाही, समाजाला पण त्रास होणार नाही, कुठली प्रशासकीय व्यवस्था पण बिघडणार नाही. त्याच्यामुळे थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की आडनावामध्ये बदल करणं हे एक प्रकारचं व्यक्तीची वैयक्तिक स्वायत्तता, समाजाच्या परंपरा आणि सामाजिक संरचना जे आहे ते सामाजिक संरचना या सगळ्यांचं आपल्याला जतन करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक संवेदनशील संतुलन आहे. म्हणजे मी काय म्हणलो बघा की व्यक्तीची वैयक्तिक स्वायत्तता, समाजाच्या परंपरा आणि आत्ता सध्या जी सामाजिक संरचना आपली बनलेली आहे कायदेशीर गोष्टींमुळे, आपण जे कायदे बनवले त्याच्यामुळं, ती सामाजिक संरचना यांचं जतन करताना त्याच्यामध्ये एक संवेदनशील संतुलन ठेवावं लागतं. ते संवेदनशील संतुलन राहील याची काळजी घेऊन आपण आडनावं बदलली पाहिजेत. नाहीतर मी मागाशी म्हटलं तसं नोटबंदीपेक्षा आडनावबंदीने फार प्रॉब्लेम होतात, समस्या निर्माण होतात. अस्तित्व मी माझं ठेवण्यासाठी आडनावं बदलतो, कधी कधी माझं अस्तित्वच हरवलं असं मला वाटू लागतं. ही गोष्ट एखाद्या व्यक्तीपुरती होते, एखाद्या समाजापुरती होते, पुढे जाऊन एखाद्या देशापुरती पण होते. देशाला पण स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखं वाटायला लागतं. बऱ्याचदा या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींना हे संवेदनशील संतुलन म्हणतोय मी, संतुलन साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आडनाव बदला किंवा बदलू नका, ठेवा किंवा ठेवू नका. योग्य अयोग्यतेची आपण कारणं बघितली, तो वेगळा मुद्दा झाला. पण संतुलन राहील हे आपण पाहिलं पाहिजे. जे संतुलन ढासळलं तर त्याचा आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर, सामाजिक आयुष्यावर आणि आर्थिक आयुष्यावर पण कधी कधी परिणाम होताना आपल्याला दिसतो. तर नेहमीप्रमाणे आपण थांबूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अवश्य फोन करून मला कळवा, कारण हे असे संशोधनपूर्ण, अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपण बनवतो. आपले कौतुकाचे 2 शब्द असतात, तेच पुढची व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात. जर खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशा पद्धतीचे अजूनही व्हिडिओ आपल्याला आडनावांच्या संदर्भामध्ये बघता येतील. ही व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण हे वैचारिक व्हिडिओ असतात, मनोरंजनाचे व्हिडिओ नसतात. संशोधन फार करावं लागतं, अभ्यास फार करावा लागतो. जर आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपल्या चॅनलला आर्थिक मदत करता येत असेल, आपण UPIच्या माध्यमातून करू शकता. फोन नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसेल. थँक्स बटन आहे त्या माध्यमातून करू शकता, किंवा अजून कुठल्या माध्यमातून आपली करायची इच्छा असेल तर जरूर कळवा. आपल्याला आहे ते काम अजून चांगल्या प्रकारे करता येणं शक्य होईल. उद्या आपण जाणून घेऊयात महत्त्वाचा प्रश्न. मागाशी मी बोललो होतो तसं की हे आत्ता मागच्या भागामध्ये आपण काय बघितलं की प्रशासकीय अडचणी बघितल्या आडनाव बदलताना. आत्ताच्या भागामध्ये आपण बघितलं की वैयक्तिक किंवा सामाजिकदृष्ट्या आडनाव बदल तर काय होईल त्याच्याबद्दल आपण पैलूंवर चर्चा केली. पण विषय इथेच संपत नाही. भारतामध्ये कुठलाही विषय असतो तो शेवटी जातीवर आल्याखेरीज संपत नाही. जातीवर बोलावंच लागतं, तुम्हाला भाष्य करावंच लागतं कुठल्याही विषयावर, त्याच्याशिवाय तो विषय संपत नाही. आडनावांचा विषय तर जातींशी मुळातूनच जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळं आडनाव नाकारल्यानं जातींचं उच्चाटन होतं का याच्यावर आपण पुढच्या भागामध्ये बोलणार आहोत. कारण बरेच मित्र आपले असे आहेत, त्यांचं असं म्हणणं असतं की आडनाव बदलल्यामुळं जातीयता नष्ट होईल समाजातली, किंवा आपण म्हणतो की जी एक जातीची उतरंड आहे ती नष्ट होईल, समानता येईल. काही मित्रांचं म्हणणं असतं आडनाव बदलून काय उपयोग नाही, मोठमोठ्या राजे महाराजांनी स्वतःची आडनावं दिली, कुठं जात बदलली तेव्हा? जात लोक काढतात अजून पण. म्हणजे आडनाव बदलल्याने जात नष्ट होईल का नाही होईल त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलूयात. तोपर्यंत इतिहासाचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.